येस, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. ओके, काही म्हणालात का तुम्ही वनिताताई? माझ्या मोबाईलवर मॅडम घेतलेलं आहे म्हणून ते दिसत नाहीये. काय काय? थोड्या वेळाने मुलगीचं ते लॅपटॉप खाली येईल ना, मग मी तिथे लिंक जॉईन करते. हो हो, हरकत नाही. माईक बंद ठेवा फक्त. हो हो, येस, माईक बंद ठेवा. ओके, चलो. कोण आहे असं नवीन की आज पहिल्यांदाच आपलं सेशन जॉईन केलंय? जिज्ञासा गुरुकुलमचा प्लॅटफॉर्म हा पहिल्यांदाच जॉईन केला असं कोणी आहे का इथे? तुमच्याकडून जर काहीच रिप्लाय आला नाही तर मग आय एम सॉरी, मी मशीन सोबत नाही बोलू शकत. मी खास तुमच्यासाठी वेळ काढलेला आहे इथे, तर तुमचं पण कर्तव्य आहे की थोडंसं इंटरॅक्शन करणं, तुमचा व्हिडिओ सुरू ठेवणं. अगदी सगळे व्हिडिओ बंद आणि कुणाचा काहीच रिप्लाय नाही म्हटल्यावर ही माझी उणीव आहे की मला मशीन सोबत नाही बोलता येत. ओके, तर काय करायचं? सेशन पुढे न्यायचं की थांबवायचं? मॅडम पुढे घ्या ना, मी थोड्या वेळात परत येते. मुलीचं झालं की मी लगेच व्हिडिओ चालू करणार तिच्या लॅपटॉपवर. यस वनिताताई, तुमचं मला कळलं. बाकीच्यांबद्दल मी म्हणते की ॲटलिस्ट त्यांच्याकडून रिॲक्शन सुद्धा नाही आहे. आणि ओके, नरेंद्र, सुजित ही दोन नावं माझ्यासाठी आज नवीन आहेत. अजून कोण आहे? सान्वी, रेश्मा, उज्ज्वला, संगीता ही पण नावं नवीन आहेत. मॅम माझ्या घरी गेस्ट आहेत म्हणून मी पण हे बंदच ठेवते व्हिडिओ. ओके, कुठून आहात तुम्ही? सान्वी कुठून आहात? एक लक्षात घ्या, सेशन हे इंटरॅक्टिव्ह असणार आहे. मी तुम्हाला काहीतरी सांगून मोकळी होईल असं नाही होणार आहे. मी आधीच मेसेजमध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला चर्चा करायची आहे, तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आहे. ओके, तर तुम्ही जर काही इथे बोललात तर तुम्हाला सोल्युशन्स मिळतील, अदरवाईज मग काही उपयोग नाही होणार. तर तुम्हाला आत्ता सांगायचं आहे की हेडिंग दिली आहे मी करिअर गायडन्स, है ना, करिअर मार्गदर्शन. तर तुमच्या लेखी करिअर म्हणजे काय? कोण सांगेल? करिअरची व्याख्या काय आहे तुमची? यस, ऑफकोर्स सेशन ऐकणं इम्पॉर्टंट आहे, पण मला तुमच्याकडून जर रिप्लाय मिळाले ना तर सेशन खूप छान होईल. असं तर मी करू शकते. खूप जण आहेत, त्यांना माहिती आहे, खूप जुने स्टुडंट आहेत, ते आज नाही आहेत, की सेशन छान होतात. जवळजवळ आपली प्रत्येकच सर्व्हिस त्यांनी घेतलेली आहे. ओके, चलो सांगा, करिअरची व्याख्या काय आहे? तुमच्या लेखी करिअर म्हणजे काय आहे? यस, बोला. हॅपी मॉर्निंग मॅम. हॅपी मॉर्निंग. करिअर म्हणजे स्टुडंट्सनी जे काही घेतलेलं आहे, कुठला विषय घेतलाय किंवा जी ब्रँच निवडलेली आहे ती जर त्यांना योग्य मिळाली आणि त्याच्यात जर त्यांचं सेटलमेंट झाली, डेव्हलपमेंट झाली, तर त्याला खऱ्या अर्थाने करिअर म्हणतात. की ज्याला योग्य दिशा मिळाली, डायरेक्शन मिळाली, त्याच्यातच त्यांची डेव्हलपमेंट झाली, सगळी सेटलमेंट झाली, त्याला खऱ्या अर्थाने करिअर म्हणतात. ओके, अजून टाईप करा. तुम्हाला व्हिडिओ नाही सुरू करायचे तर ॲटलिस्ट टाईप करा. आणि हे बघा, विचार, स्वतःचं ओपिनियन, मत हे प्रत्येकाकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण आपलं मत व्यक्त करत नाही त्यावेळेला आपल्याला स्ट्रेस येतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम का सिलसिला सुरू हो जाता है, ज्या वेळेला आपण काहीच बोलत नाही. ओके, संगीता म्हणून कोण जॉईन आहेत? ब्लॅक डार्कनेस आहे, लाईट गेली का?
बंद नका करू, सांगा की तुम्ही कोण आहात, कुठून आहात आणि चर्चेमध्ये सहभाग घ्या. मॅम संगीता पिसुटे, पुणे इथून आहे सर. यस, ओके, ठीक आहे. रेश्मा म्हणून मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला. अच्छा, हरकत नाही. सुजित आणि रेश्मा कुठून आहात, कोण आहात? मी जुनी स्टुडंट आहे तुमची. रेश्मा नक्षत्र आलं लक्षात. माने का? रेश्मा माने. माने माने. ओके, छान. मग म्हणजे जेवढे लोक असतात, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, तर सगळ्यांची विचार करण्याची जी पद्धत आहे ती मलाच सांगावी लागेल असं वाटतंय मला आज. नाही, मी आता कुणाची नाही सांगत, तुम्हाला तुमची पद्धत माहिती आहे. मी जर प्रत्येकाची पद्धत सांगून मग माझी सांगितली तर 5-6 तास होतील, तरी पण मग काय होईल, सेशन पुढे जाणार म्हणजे संपणार नाही. एवढा कोटा माझ्याकडे आहे, कारण एवढे अनुभव, एवढ्या केस स्टडी आहेत. तर मी आता गरज असेल तिथे एखाद्याचं उदाहरण देईल. तर आत्ता करिअरची माझी व्याख्या मी तुम्हाला सांगते की मी करिअर कशाला मानते. ओके, किती वाजलेत? यस, 9:07. आपण सेशन आता पुढे नेऊया, ठीक आहे. तर करिअर मी कशाला मानते, प्रत्येकाचं ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे, तसं माझं पण आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या या मतामुळे मी खूप सक्सेसफुल आणि हॅप्पी आहे. हे फक्त दाखवण्यासाठी नाही, तर जे जुने लोक स्क्रीनवर आहेत त्यांना माहिती आहे की आपल्या सेशनला माझी ऊर्जा किंवा स्माईल अशी असते, किंवा त्याच्यानंतर तुमची पण लेवल म्हणजे एनर्जी वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते. सो हे माझं करिअर आहे की मी पैशासाठी नाही काम करत. सगळ्यात शेवटी सांगितला जाणारा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा मी पहिल्यांदाच सांगते आहे की करिअर हे असतं की जिथे आपण आपल्याला पैसे मिळावे यासाठी आपण काम नाही करत, तर आपण यासाठी काम करतो की बस मला आनंद मिळतो यातनं. ते कुठलंही करिअर असेल, काहीही असेल. माझ्यासाठी मी आत्ता तुमच्या समोर बसून बोलते हे आहे, तुमच्यासाठी ते तुम्ही जिथे काम करतात ते असायला पाहिजे. ते आहेच असं नाहीये, मला माहिती आहे. तुम्ही किती हो हो किंवा नाही नाही केलं तरी मला माहिती आहे, कारण एवढी लोक येऊन गेली आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत हे नसतं. यस, ऑफकोर्स, नक्की काही जणांच्या बाबतीत असेल की मी जिथे काम करते तिथे मी आनंदी आहे. छान, आनंद आहे की असंच आनंदी राहा. तर पैसे मिळावे म्हणून जे केलं जातं ते आपलं करिअर नसतं. मग ते तुमचं नोकरी असेल किंवा तो तुमचा बिझनेस असेल, मग तो तुमचा नाही आहे. करिअर असं असलं पाहिजे, किंवा करिअर हे असतं की जिथे तुम्ही आनंदी आहात, तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी काम करत आहात. तुम्ही आनंदी आहात याचा अर्थ तुम्ही स्वतःला वेळ देत आहात, तुमचं स्वतःवर प्रेम आहे. आणि याचा रिझल्ट काय येतो माहिती आहे? तुमच्या आजूबाजूची लोक, त्यांना तुम्ही वेळ देऊ शकतात, त्यांच्या आनंदाचा विचार करू शकतात, त्यांना आनंद देऊ शकतात. मग तुमच्या आजूबाजूची निदान तुमच्या 4 भिंतीत तुमच्या सोबत राहणारी बाकीची दा सोड, निदान आपल्या घरामध्ये जे 3, 4, 2 आपण लोक राहतो, तर त्यांना आपण मनापासून वेळ देत आहोत, मनापासून आनंद देत आहोत, त्यांना समजून घेत आहोत, गृहीत नाही धरत आहोत. अशी जर तुमची आत्ता स्टेट आहे तर यस, तुम्ही योग्य करिअरमध्ये आहात. ठीक आहे. तर असं साधंसं माझं वैयक्तिक मत आहे की याला करिअर म्हणतात. पॅशन एरियामध्ये जे काम केलं जातं ते असतं करिअर. हॉबी वेगळा, पॅशन वेगळा आहे. ओके, इंटरेस्ट आणि पॅशन यामध्ये फरक आहे. आता खूप लोक करिअर काय करतात माहिती का? आईने सांगितलं, बाबांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, बाबांच्या ऑफिसमधल्या लोकांनी सांगितलं, माझे मित्र गेले म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि 4 वर्षाची डिग्री घेतली, आणि आता डिग्री घेतली म्हणून तिथे जॉब करायचा आहे, कारण गरज आहे. लग्न करायचं आहे म्हणून आता ती नोकरी करावी लागेल. लग्न केलं आहे म्हणून आता जबाबदारी आहे म्हणून ती नोकरी करायची आहे, अँड सो ऑन, है ना?
असं खूप जणांची कन्सेप्ट आहे. अजून मी करिअर कशाला समजते, आत्ता तुम्ही जिथे ऍडमिशन घेत आहात त्याची काय क्रेज आहे आत्ता मार्केटमध्ये, ते काही उपयोगाचं नाही. आत्ता नवीन काहीतरी क्रेज आलेली आहे म्हणून तिथे आमच्या मुलीची ऍडमिशन घ्यायची आहे, म्हणून मला ते शिकायचं आहे, मग ते करिअर क्षेत्र माझ्यासाठी चांगलं असेल तर हे चुकीचं आहे. तुमचं करिअर काय असलं पाहिजे, तुम्ही नोकरी करा, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही काही करा, तुम्ही समाजकार्य करा, तुम्ही काही करा, तुम्ही पॉलिटिक्समध्ये जा, पण तुम्ही जी सर्व्हिस देत आहात त्या सर्व्हिसची समाजाला किती गरज आहे. कुठे राहतो आपण, समाजात. समाजशील प्राणी आहोत आपण, है ना. आपल्या घरामधली एकूण एक वस्तू आठवा, सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ज्या ज्या वस्तू वापरतात एकूण एक वस्तू वापरा. कुठून मिळते आपल्याला, समाजातील एखादा कुठला तरी घटक म्हणजे व्यक्ती त्याच्यावर काम करतो आणि मग ती वस्तू आपल्याला मिळते. ती आपली नीड असेल किंवा वॉन्ट असेल, गरज असेल किंवा भौतिक सुखाची ती वस्तू असेल, पण हे सगळं आपल्याला कुठून मिळतं, समाजातून मिळतं. तर आपलं करिअर सुद्धा असं असलं पाहिजे की सोसायटीसाठी, समाजासाठी आपण काय सर्व्हिस देत आहोत आणि त्याची गरज किती आहे आणि ती सर्व्हिस देताना मला किती आनंद वाटतोय, येते लक्षात. तर ते आपलं करिअर असलं पाहिजे. मग हे करिअर आत्ता ऍडमिशन घेताना नाही, तर इथून पुढे तुमची 4 वर्षाची डिग्री असेल, 7 वर्षाची असेल, 6 वर्षाची असेल, जी काही डिग्री आहे, तर तुम्ही आत्ता ऍडमिशन घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये ज्या वेळेला उतरत आहात, ॲक्च्युली काम करत आहात, प्रॅक्टिकली व्यवहारामध्ये उतरलेले आहात, तर त्यावेळेला त्या एरियामध्ये या मार्केटची काय स्थिती असेल याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आता प्रत्येक टॉपिक असणार आहे ना, याच्याहून अजून महत्त्वाचं, याच्यापेक्षा अजून महत्त्वाचं, तर याच्यापेक्षा अजून महत्त्वाचं काय आहे, बोलणार आहे कोणी? अजून कुठल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे करिअर निवडताना? तुम्ही जे करिअर निवडत आहात त्याला मॅच होणारी, त्याला साजेशी असणारी तुमची पर्सनॅलिटी पाहिजे. तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, नो डाऊट स्ट्रेंथ आहे त्या करिअरमध्ये काम करण्यासाठी, त्या फील्डमध्ये जॉब किंवा बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, पण साजेशी पर्सनॅलिटी नाहीये. मग काय, समजा तुम्हाला एखादं प्रॉडक्ट विकायचं आहे, है ना, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सर्व्हिस काय असते, एखादं प्रॉडक्ट विकणं, बरोबर आहे. गोल गोल फिरून कुठे येतो आपण, एखादं प्रॉडक्ट विकणं किंवा विकत घेणं, है ना. आता समजा ते प्रॉडक्ट डिझाईन करणं आहे, ते प्रॉडक्ट विचारात येणं आहे, ते डिझाईन करणं आहे, ते हार्ड कॉपी प्रॉडक्ट तयार करणं आहे, हे सगळ्यासाठी लागणारं स्किल तुमच्याकडे आहे. पण आता हे जे प्रॉडक्ट आहे हे तुम्हाला विकायचं आहे, त्यावेळेला तिथे बोलणारीच व्यक्ती पाहिजे ना. आता बघा, एखादं प्रॉडक्ट असं असतं ज्याची नीड नाहीये, वॉन्ट आहे, गरज काहीच नाही, बस पैसे म्हणून विकत घ्यायचं एक प्रॉडक्ट. बरं, त्या प्रॉडक्टचं गरज काहीच नाहीये, काहीच कामाची वस्तू नाही, ती अगदी निरुपयोगी वस्तू आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, दिसायला सुंदर आहे, महागडी आहे, पण निरुपयोगी वस्तू आहे. आणि जो सेल्स पर्सन आहे, मार्केटिंग मॅनेजर आहे, त्याला टार्गेट दिलंय, त्याला त्या तेवढ्या वस्तू विकायच्याच आहेत. मग तो कसा पाहिजे, म्हणजे टकल्या माणसाला कंगवा विकायचा आहे, मग त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी पाहिजे, बोलता आलं पाहिजे ना, त्यालाही त्याचं महत्त्व सांगता आलं पाहिजे, पटवून देता आलं पाहिजे. तुम्ही करिअर काही करा, नोकरी करा, बिझनेस करा, तुम्ही कुठेही जा, पण त्याला साजेशी तुमची पर्सनॅलिटी असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला गंमत सांगू का, कमीत कमी 10 पर्सनॅलिटी आपल्या प्रत्येकामध्ये आहेतच.
सायंटिफिकली मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकते आणि जे मी रोज प्रूव्ह करते. तर हे बघा, हा असा DMIT रिपोर्ट आहे. 70 पानांचा हा रिपोर्ट आहे. ही अशी हार्ड कॉपी तुम्हाला मिळते. आता एवढा 70 पेजेसमध्ये काय आहे, आता DMIT काय आहे, करिअर काय आहे, सगळ्या गोष्टी आपण बघू. आता ज्या वेळेला तुम्हाला करिअर निवडायचं आहे त्यावेळेला आमचा असा आग्रह आहे की थोडासा पॉज घ्या, DMIT टेस्ट करा आणि मग तुमचं करिअर निवडा. आपल्या प्रत्येक फीडबॅकमध्ये मेन्शन केलेलं आहे लोकांनी, जेवढ्या लोकांनी DMIT टेस्ट केली. काही जण असे आहेत ज्यांनी गुगल पेजला रेटिंग सोबत रिव्ह्यू दिलेला आहे, काही असे आहे व्हॉट्सअपला आहे, काहींचे फोन आहे, काहींचे व्हिडिओ आहे, काही समोर इथे बोलले. बरेच लोक अशी आहे की 4-5 तास मस्त बोलली आणि व्हिडिओवर बोलायला सांगितलं की त्यांना जरा घाबरायला झालं. ही एक पर्सनॅलिटी आहे की व्हिडिओ समोर नाही बोलतायत, म्हणजे कॅमेरामध्ये नाही बोलतायत. तर प्रत्येकाचं म्हणणं एकच पडलं की DMITने आम्हाला काय दिलं. तर DMITने त्यांना आणि मला काय दिलं, टाइम एनर्जी वाचवली. ओके, वेळ वाचवला आणि पैसा वाचवला. कसा वाचवला, एक क्लायंट आले होते, त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलीची मैत्रीण किंवा मित्र कोणीतरी XYZ, त्यांनी इन्सिडेंट सांगितला. याच आठवड्यातली गोष्ट आहे की 10वी नंतर आधी सायन्सला ॲडमिशन घेतली, थोड्याच दिवसात, महिन्यात पण नाही, फार 1-2 महिन्यात कॉमर्सला ॲडमिशन घेतली. कॉमर्स पण बोर व्हायला लागलं आणि मग आर्ट्सला ॲडमिशन घेतली. म्हणजे हार्डली 4-1 महिन्यात 3 वेळेला फील्ड बदललं. प्रत्येक ठिकाणी फी दिली, खर्च झाला, टाइम एनर्जी, मनी एनर्जी गेली, पुन्हा टाइम एनर्जी गेली. बरोबर आहे. पण हेच जर करिअर गायडन्स घेऊन केलं असतं तर एक्झॅक्ट ॲक्युरेट तुम्ही कशासाठी आहात, हे जे ह्युमन बीन आहे ना, आपण ह्युमन बीन, हे काय सॅम्पल पीस त्या परमेश्वराने तयार केलेलं आहे, कशासाठी केलेलं आहे ते आपल्याला इथे कळतं की तुमचा लाईफ पर्पज काय आहे, इथे आपल्याला कळतं. आता DMIT टेस्ट काय आहे ते सांगते आणि मग पुन्हा आपण येऊ. तुम्हाला स्क्रीनवर मी स्पेलिंग वगैरे सगळं दाखवते. स्क्रीन दिसते तुम्हाला? ओके, DMIT, D फॉर डर्मॅटोग्राफिक्स, M फॉर मल्टिपल, I फॉर इंटेलिजन्स आणि T फॉर टेस्ट. ओके, हे आहे DMIT टेस्ट. आता या टेस्टला आपण नाव दिलेलं आहे गिफ्ट, कारण ते गिफ्टच आहे. आता गिफ्टचा फुल फॉर्म पण सांगते, जीनियस आयडेंटिफिकेशन फिंगरप्रिंट टेस्ट. ओके, हे आहे. आणि हे काय आहे तर एक सायंटिफिक वे आहे आपल्यातला जीनियस समजून घेण्यासाठी.
आता हे सगळं काय तर आपण सविस्तर बघूया. DMIT तुम्हाला आता मी स्पेलिंग दाखवलं. DMIT, D फॉर डर्मॅटोग्राफिक्स. ओके, आता डर्मॅटोग्राफिक्स मध्ये डर्मा आणि ग्राफिक्स. तर डर्मा म्हणजे स्किन आणि ग्राफिक्स म्हणजे त्यावर आलेलं कार्विंग म्हणजे लाईन्स, स्किनवर आलेल्या लाईन्स. आता काय होतं तर DMIT हा जो रिपोर्ट आहे यामध्ये 2 सायन्स एकत्र केलेले आहेत. पहिलं आहे डर्मॅटोग्राफिक्स आणि दुसरं आहे मल्टिपल इंटेलिजन्स. ओके, आता ज्या वेळेला आपण आजारी पडतो, आपल्याला काहीही होतं, आपण दवाखान्यात जातो, शारीरिक वेदना, आणि एक वेळ अशी येते की तुम्ही ना ब्लड युरिन टेस्ट करा, है ना. सो ब्लड युरिन टेस्टसाठी आपण त्या डॉक्टरला सॅम्पल देतो ब्लडचं, युरिनचं, आणि त्याच्या एक ते टेस्ट करतात आणि आपल्याला रिपोर्ट मिळतो. तो रिपोर्ट ते डॉक्टर आपल्याला समजावून सांगतात, एक्सप्लेन करतात. त्याच पद्धतीने जसं आपण डॉक्टरकडे ब्लड युरिन सॅम्पल म्हणून देतो, तसं आपल्याकडे आपले फिंगरप्रिंट्स हा रिपोर्ट काढण्यासाठी सॅम्पल म्हणून घेतले जातात. आता का घेतले जातात? ओके, आधार कार्ड काढण्यासाठी काय देतो आपण? कोण सांगेल? काय देतो आधार कार्ड काढण्यासाठी? फिंगरप्रिंट. आपलं फिंगरप्रिंट देतो. कुठलेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, सही करता येते तरी सुद्धा फिंगरप्रिंट्स घेतले जातात. बरोबर आहे. आजकालची मुलं मोबाईल स्क्रीनला लॉक लावतात फिंगरप्रिंटचा, त्यांचा थंब लागल्याशिवाय ते अनलॉक नाही होत. व्हॉट्सअपवर जोक येतात की सकाळी उठल्यावर मोबाईल अनलॉक होत नाही कारण मेकअप खराब झालेला असतो, डोळे स्कॅन केलेले असतात तिथे, है ना. चेहरा नाही वापरत तिथे, तर डोळ्यातली बुबुळं तिथे वापरली जातात लॉक करण्यासाठी. मग ज्या व्यक्तीची ती डोळे समोर आली, त्याचे डोळे तिथे दाखवल्यानंतरच काय होतं? अनलॉक होतं. आता हे सगळं काय आहे? डर्मॅटोग्राफिक्स हे जे फर्स्ट सायन्स आहे ते काय सांगतं की ज्या वेळेला बाळ आईच्या गर्भात असतं, 13व्या आठवड्यापासून 21व्या आठवड्यापर्यंत गर्भाशयामध्ये एक्टोडम नावाच्या भागामध्ये 13व्या आठवड्यापासून 21व्या आठवड्यापर्यंत एक्टोडम मध्ये ब्रेन म्हणजे न्यूरॉन्सची जडणघडण. ओके, त्याच्यानंतर स्किनचा आउटर लेअर आणि डोळ्यातली बुबुळ यांचं फॉर्मेशन आणि डेव्हलपमेंट हे होत असतं. ओके, हे सायन्स सांगतं. आता हे सायन्स आहे की फिंगरप्रिंट स्कॅन केल्याच्या नंतर आपल्याला ब्रेनचं मॅपिंग कळतं. DMIT ही एक ब्रेन मॅपिंग टेस्ट आहे. ओके, ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजे काय तर आपला एक मेंदू आहे, त्यात उजवा आणि डावा असे 2 कप्पे आहेत. उजव्या कप्प्यात अजून 5 कप्पे आहेत आणि डाव्या कप्प्यात अजून 5 कप्पे आहेत, असे एकूण 10 कप्पे आहेत. इथे 10च्या 10 फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात. फिंगरप्रिंट स्कॅन केल्याच्या नंतर आपल्या न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन काय आहे ते आपल्याला कळतं या प्रत्येक 10 टप्प्यात पर्सेंटेज वाईज. ओके, आता बघा अजून फिंगरप्रिंट कुठे वापरले जातात तर ज्या वेळेला एखादा गुन्हा घडतो त्यावेळेला तिथे फिंगरप्रिंट सॅम्पल कलेक्ट करतात. बरोबर आहे. असं पटकन जाऊन कोणी हात नाही लावत, ते पोलीस लोक येतात, ते पण सगळी काळजी घेतात, ते फिंगरप्रिंट्स तिथून घेतात आणि मग काय होतं की हे फिंगरप्रिंट्स कुणाचे आहेत त्याचा शोध लागतो. मग हे या फिंगरप्रिंट्स वरूनच कळतं की या व्यक्तीने गुन्हा का केला असेल, गुन्हा करण्यासाठी तो का प्रवृत्त झाला, तो सुधारला जाऊ शकतो का, हे सगळं त्यांना कळतं. आता महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. तिथे कुठला फिंगरप्रिंट देतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे?
डाव्या हाताचा अंगठा देतात है ना. डाव्या हाताचा अंगठा का दिला जातो माहितीये? कोण सांगेल? माहितीये कोणाला? डाव्या हाताचा अंगठा का दिला जातो तर आपला जो डावा अंगठा आहे तो आपली आउटर पर्सनॅलिटी दाखवतो. म्हणजे आपण मुखवटे घेऊन जे फिरतो ना आपल्या 4 भिंतीच्या बाहेर, तर ते काय आहे ते आपल्याला दाखवतो. आणि उजवा अंगठा आपल्याला काय सांगतो? आपलं इनर कॅरेक्टर, की आपण या 4 भिंतीच्या आत कसे आहोत, म्हणजे आपला कम्फर्ट झोन है ना. तर आपण आतून खरंच कसे आहोत हे फक्त आपल्या या 4 भिंतीच्या आत जी लोक राहतात त्यांनाच माहिती असतं. बाकी इतर ठिकाणी आपण एक मुखवटा लावून फिरत असतो. आता हे झालं ह्या 2 बोट, थंब दोन्ही, एक डावा आणि एक उजवा. आता हे 8 राहिलेत, यांचं काय? तर इथे सुद्धा आपल्या पर्सनॅलिटीज आहेत. मग DMIT मध्ये प्रत्येक कप्प्यात आपली पर्सनॅलिटी काय आहे हे कळतं. आता बघा, तुम्ही बाहेरून कसे आहात आणि तुम्ही आतून कसे आहात हे आपल्याला अजूनही कळत नाही. म्हणजे आता एवढे रिपोर्ट काढल्यानंतर आहे ना असं झालं, अरे हा असा आहे माझा मुलगा, मुलगी, पार्टनर. आणि काय होतं की तो व्यक्ती म्हणतो ज्याचा रिपोर्ट आहे, हो मी असाच आहे. म्हणजे आपण एवढं एकमेकांना गृहीत धरतो आणि एवढं आपलं आयुष्य जातं. आपल्या स्वतःच्या पोटची मुलं, त्यांची पर्सनॅलिटी आपल्याला माहिती नसते. घरामध्ये काय होतं, आपण म्हणतो आपल्या मुलांच्या बाबतीत, हा असाच आहे, तो तसाच आहे, याचा अभ्यास असा, याचं वागणं असं, शाळेत असं वागतो, घरात असं वागतो, शॉपिंगला गेलं की असं वागतो, है ना. होतं की नाही असं? मग काय होतं की पॅरेंटिंग करणं कुणाकडे, आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो. तर आपण कसा सांभाळ करतो आपल्या मुलांचा? आपल्या पर्सनॅलिटी प्रमाणे, बरोबर आहे. आपल्या आयुष्यात काय अनुभव आले, आपले पूर्वग्रह काय आहेत, है ना. आपला सांभाळ कसा केलाय असाच आपण त्या मुलांचा सांभाळ करतो. त्यांची पर्सनॅलिटी आपण कधीच विचारत नाही घेत. मग काय होतं, जे मी प्रत्येक वेळेला सेशन मध्ये बघते, हे बघा, एक लक्षात घ्या. तुम्ही कधी हा विचार केलेला आहे का? तुम्ही सगळेजण टीव्ही बघतात कमी जास्त प्रमाणात. तुम्ही कधीतरी रियालिटी शो बघितले असतील जिथे छोटी छोटी मुलं डान्स करतात, गाणी म्हणतात, अगदी सुंदर पेंटिंग करतात, है ना, सुंदर वक्तृत्व देतात, अगदी छोटी छोटी पिल्लं भागवत सांगतात, है ना. अगदी छोटी छोटी मुलं एक वेगळाच काहीतरी रिसर्च घेऊन येतात. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील तर सेशन संपल्यानंतर गुगलला किंवा यूट्यूबला जा आणि 10 वर्षाच्या आतील मुलं त्यांनी काय काय केलेलं आहे जरा शोधा. तुमचे डोळे आणि मेंदूचे दरवाजे उघडतील. माहिती असेल तुम्हाला, कदाचित नसेल माहिती तर जरा बघा की अगदी लहान लहान मुलं आहेत की त्यांनी काहीच्या काही पराक्रम करून ठेवलेला आहे. बरं, आत्ताचे जाऊ द्या, आताच्या मुलांचं जाऊ द्या. काही काही पालकांना काय वाटतं की त्या स्टेजवर पोहोचण्यासाठी ओळख लागते, पैसे लागतात. तर हे पूर्ण चुकीचं आहे. फक्त तुमचं स्किल लागतं, ओळख आणि पैसे नाही लागत. हे जे तुमचे गोड गैरसमज आहे ना ते आधी बाजूला ठेवा. तुमचे जे मत आहेत चुकीचे, ते मत थोडेसे बाजूला ठेवा. तिथपर्यंत पोहोचायला फक्त तुमचं स्किल लागतं, पैसे आणि ओळख नाही लागत. आताची उदाहरणं सोडा, तुम्ही पूर्वीची उदाहरणं घ्या. अगदी छोटे छोटे मुला मुलींचे लग्न होत होते, म्हणजे राजे महाराजे लोक होते, महाराण्या होत्या, अगदी छोट्या छोट्या वयात लग्न होत होते. इतरांची उदाहरणं कुठे बघायची? खूप राजे महाराजे होऊन गेले, खूप चांगले चांगले. आपले शिवाजी महाराज एकच उदाहरण आपण घेऊ. किती लहान वयात किती गड किल्ले जिंकले, किती
माणसांचं, लोकांचं हृदय जिंकलं, किती त्या प्रजेचं मन जिंकलं आणि किती लहान वयात तो राज्याभिषेक है ना. मग हे त्या काळी शक्य होतं, हे आत्ता काही लोकांना शक्य आहे. हे तुम्हाला मला का शक्य नाही याचा कधी विचार केलाय का? आपल्याला का शक्य नाही? कारण कुठलीही चांगली गोष्ट आत्मसात करायला आपण तयार नसतो. आपल्यामध्ये एकच फॉल्ट आहे, बाकी काही नाहीये, की चांगली गोष्ट कोणी सांगितली तर ती पटकन आत्मसात नाही करायची. लॉट्स ऑफ होलसेलमध्ये प्रश्न आणि शंका, चुकीच्या बिनबुडाच्या है ना, शंका घ्यायच्या. कुणीतरी चांगलं नॉलेज शेअर करतंय ना, मग त्याच्यावर शंका घ्यायची. हे खरंच असं असतं का? हे काहीही सांगतात, त्यांचा काय बिझनेस आहे है ना. मग हे सर्टिफिकेट मागा, ते सर्टिफिकेट मागा, असे फालतू आपण डिबेट करतात आणि आहे तिथेच राहतात. आणि जे लोक थोडंसं पॉझिटिव्हली पुढे येतात ना, मग ते आयुष्यामध्ये एफर्टलेसली सक्सेसफुल होऊन जातात. DMIT रिपोर्ट तुम्हाला काय सांगतो माहिती का? तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये खुश आहात, सक्सेसफुल आहात, खूप छान छान, असेच राहा. पण DMIT रिपोर्ट जर काढला तर तिथून पुढच्या पायरीवर तुम्ही जातात आपोआप, इझिली, एफर्टलेसली. DMIT रिपोर्टचं काम तुम्हाला तुमचा कॉन्फिडंट नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवणं आणि तुमच्यामध्ये काय क्षमता आहेत इनबॉर्न त्याची ओळख करून देणं, हे काम आहे DMIT रिपोर्टचं. आत्ता जर आपण आरसा बघितला तर काय दिसेल? आत्ता आपण कसे दिसत आहोत असं आपल्याला दिसेल. पण DMIT रिपोर्ट काय सांगतो की आपण ओरिजिनली काय आहोत. आपण परमेश्वराची एक क्रिएशन आहोत, बरोबर आहे. मग परमेश्वर असंच कुणाला आलतू फालतू बनवेल का? अजिबात नाही. त्याला पण त्याचं स्टेटस जपायचं आहे. तर तो असं एक एक युनिक प्रत्येकाला बनवलेला आहे परमेश्वराने. आता DMIT रिपोर्ट किंवा थेरी किंवा सायन्स काय सांगतं? मल्टिपल इंटेलिजन्स. सेकंड सायन्स काय सांगतं की जगाच्या पाठीवर जेवढे ह्युमन बीइंग आहेत त्या प्रत्येकामध्ये एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत, 8 प्रकारचे इंटेलिजन्स किंवा स्किल आहेत. मग त्या 8 मधलं तुमचं कुठलं हे सांगतो. बरं, आता तुम्ही म्हणाल की फक्त 8च आहे आणि जगाच्या पाठीवर एवढी लोकसंख्या आहे, मग कसं काय युनिकनेस है ना. तर प्रत्येक जण हा युनिकच आहे, म्हणूनच फिंगरप्रिंट स्कॅन केले जातात ना, आधार कार्ड. तर प्रत्येकामध्ये युनिकनेस आहे. जरी 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असल्या तरी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. न्यूरॉनचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येकाचं वेगळं आहे. याची उदाहरणं तुम्हाला देते. मला सांगा, लता दीदी, लता मंगेशकर जगावर राज्य केलं, त्यांचं शिक्षण किती होतं माहिती तुम्हाला? त्यांचं शिक्षण असं म्हणतात फक्त 4थी होतं, 4th. मल्टिपल इंटेलिजन्स हे काय सांगतं की तुमच्याकडे एकूण 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्यातली कुठली तरी एकच बुद्धिमत्ता तुम्ही वापरली तुमच्या आयुष्यभर तरी स्काय इज द लिमिट, तुम्ही जगावर राज्य करू शकता. मग आता मला सांगा, गायन त्यांच्याशिवाय कोणीच करत नाही का? लता दीदींशिवाय गायन कोणीच नाही करत का? त्यांच्या काळात, त्यांच्या आधी, त्यांच्या नंतर गायन करणारे आहेत की नाही? पण प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे ना, है ना. भरपूर नावं आहेत पण प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. आता सचिन तेंडुलकर किती झालंय शिक्षण? 10वी. हा, आता बघा ही लोक सक्सेसफुल कशी होतात आणि आपण का नाही होत? आता यांना काय सांगितलं सचिन तेंडुलकरच्या पॅरेंट्सला की सचिनचं वर्गात लक्ष नाही. मग आता तुमच्या माझ्यासारखे काय करतील?
झोडपायला सुरुवात करायची. आम्ही जॉबला जातो, दिवसभर राबतो, EMI भरतो, तुमची फी देतो आणि तुझं वर्गात लक्ष का नाही, झोडायचं. असं करतात लोक. हां, स्क्रीनवर हो म्हणतील नाही म्हणतील पण असं करतात. कमी जास्त प्रमाण असेल पण करतात. हां, पण सचिन तेंडुलकरच्या आई वडिलांनी काय केलं, नाही आहे त्याचं लक्ष वर्गात, इट्स ओके, ठीक आहे, हरकत नाही, इट्स ओके, हरकत नाही, बस एवढंच. मग पुढचा विचार, मग लक्ष कुठे, मग खिडकीच्या बाहेर काय आहे, ग्राउंड आहे. ग्राउंडवर काय आहे, तर मग त्याला पहिल्यांदा फुटबॉलच्या क्लासला घातलं. मग फुटबॉलचे कोच म्हणाले, बाळा तू फुटबॉल खेळू नकोस. मग सचिन तेंडुलकर आणि त्याच्या घरचे काय म्हणाले, इट्स ओके, जो आज्ञा. मग आम्ही काय करू. मग म्हणाले, बाजूला क्रिकेटचं स्टेडियम आहे, क्रिकेटचा क्लास तिथे आहे, तर तिथे तुम्ही जा. ठीक आहे, थँक्यू. मग ते तिथे गेले. मग तिथे त्यांना सांगण्यात आलं, बॉलिंग सुरू केली सचिनने. बाबा रे तू बॉलिंग नको करूस. पुन्हा पॅरेंट्स आणि सचिन म्हणाले, इट्स ओके, जो आज्ञा गुरुजी, बा मी काय करू. मग सांगितलं तू बॅटिंग कर. आणि मग आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. तर ज्या ग्रेट पर्सनॅलिटीज असतात ना, त्यांचा हा ॲटिट्यूड असतो की एक पॉज घ्यायचा. सगळ्यात पहिले काही होऊ दे, चांगलं झालं तरी इट्स ओके, वाईट झालं तरी इट्स ओके, एक पॉज घ्यायचा आणि मग त्याच्यावर सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करायचा. सेल्फ डेव्हलपमेंटवर, सेल्फ ग्रोथवर काम करायचं, काहीतरी शिकायचं. वेगवेगळे फ्री क्लासेस मी घेते. जे नवीन आहेत त्यांना सांगते किंवा जे जुने आहेत त्यांना माहिती आहे. तरी म्हणतात आम्हाला नाही शिकायचं. बरं आम्हाला काम द्या. हां, 4-5 हजाराची नोकरी असली तुमच्या ऑफिसला तरी चालेल, काम द्या. म्हटलं अहो तुम्ही फ्री क्लास केल्यानंतर लाखात कमवता, शिकून घ्या, 2 तासाचं सेशन आहे. नाही, शिकायचं नाही. असे हट्ट करणारे आहेत आपल्या ग्रुपमध्ये खूप. तर सगळ्यात मोठी चूक आपली इथे होते, शिकायचं नाही. तर कधीही स्वतःला ओपन ठेवा. तुम्हाला कुठलाही क्लास पुढे करायचा किंवा नाही करायचा हा खूप पुढचा प्रश्न आहे, है ना. पण एखाद्या गोष्टीची माहिती घेत राहा, ज्ञान घेत राहा. तर हे जे श्रीमंत लोक असतात आणि हे सक्सेसफुल लोक असतात, हे जे सेलिब्रिटी लोक असतात, तर यांचा ॲटिट्यूड हा असतो की प्रत्येकामध्ये ते पॉझिटिव्हिटी बघत असतात आणि प्रत्येकामध्ये ते एज्युकेशन बघत असतात, ते काय शिकायला मिळेल हे बघत असतात. आता मला पण खूप जण वेडं म्हणतात, अगदी वेडं ठरवतात. आणि ते तुम्हाला जर कोणी वेडं म्हणत असेल तर यस, यू आर ऑन राईट ट्रॅक. की अगदी वेड्यासारखं प्रत्येक सेकंदामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. तर मल्टिपल इंटेलिजन्स काय सांगतं की जगाच्या पाठीवर जेवढी माणसं आहेत त्यांच्यामध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत आणि त्यातली कुठली तरी एकच तुम्ही जरी घेतली तर तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. तुम्ही युनिक आहात आणि युनिकच आहात, कारण तुम्ही परमेश्वराची क्रिएशन आहात. तर तुमच्यामधला तो युनिकनेस शोधण्याचं काम कोण करतं, DMIT करतं. आता DMIT काय सांगतं किंवा इन जनरल अभ्यास काय सांगतो, तर तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहेत, ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत त्याच्यापासून तुम्ही लांब जाऊन काम करत असाल तर तुम्हाला स्ट्रेस येतो. आणि तुमचे जे लिमिटेशन्स आहेत त्याच्या आत तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन येतं. आता DMIT काय आहे, फिंगरप्रिंट टेस्ट आहे. फिंगरप्रिंट कधी तयार झालेले आहे, आईच्या गर्भात 13व्या आठवड्यापासून 21व्या आठवड्यापर्यंत. सोबत काय झालेलं आहे, डोळ्यातली बुबुळं आणि
न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन. 10 कप्पे आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यातले 10 विषय आहेत. आपल्या शाळेतले, कॉलेजमधले, नोकरीमधले, बिझनेसमधले 10 विषय आहेत. आणि या 10 कप्प्यांमध्ये आपण एक्झॅक्टली कधी, कुठे, कसे आहोत, कधी, कुठे, कसे आपण परफॉर्म करणार, हे आपल्याला DMIT सांगते, जे आपल्याला नाही माहिती. तुम्ही म्हणाल हे आम्हाला नाही माहिती का? नाही माहिती तुम्हाला, मी सांगते नाही माहिती तुम्हाला, कारण खूप अनुभव झालेला आहे आता DMIT मधला सुद्धा. की असं झालं की एका विद्यार्थ्याचा DMIT केलं आणि त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा असा असा आहे. नाही, असं नाहीच आहे म्हणे. का नाहीये? आमचा रिपोर्ट चुकला का? अजिबात नाही, शक्यच नाही. ओव्हर कॉन्फिडंट नाहीये, कॉन्फिडंट आहे. मग काय झालं तर बघा, आपण समाजशील प्राणी आहोत, है ना. आपण समाजामध्ये अगदी पिल्लू असल्यापासून वावरतो. समाजातल्या प्रत्येक घटकाचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपल्याला काय वातावरण मिळालेलं आहे, आपलं काय पॅरेंटिंग झालेलं आहे, तशी आपली जडणघडण होत असते विचारांची, बरोबर आहे. मग काय होतं की ज्या पद्धतीने आपले आई वडील आहेत, आपले टीचर्स आहेत, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत, तर ते त्यांच्या पद्धतीने आपल्याला घडवत असतात. आणि ते त्यांच्या पद्धतीने घडवत असताना मुलं लहानपणी करतात उद्योग, हे करून बघ, ते करून बघ, ते करून बघ. पण प्रत्येक वेळेला मुलांना थांबवलं जातं, प्रत्येक वेळेला ब्रेक लावला जातो, थांबवलं जातं. का? तर नाही असं काही नसतं, है ना. असं काही नसतं, हे चुकीचं आहे, हे करू नको, आपण काही एवढे श्रीमंत नाही, असलं काही आपल्याला परवडणार नाही, अशा ठिकाणी आपलं काही ॲडमिशन होणार नाही, अशा वेगवेगळ्या खूप गोष्टी असतात. आर्थिक परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती असते, पालकांची मानसिकता असते, पालकांची भावनिकता असते, पालकांचे पर्सनल रिलेशनशिप असतात, कौटुंबिक. काही वेळेला असं होतं, आई वडिलांचं पटत नाही तरी एकत्र राहतात, नाही पटत मग वेगळे राहतात, एखाद्याचा मृत्यू झालेला असतो, किंवा मग ते मुलं दुसरंच कुणाकडे राहतात. तर अशा खूप गोष्टी असतात. हा रिपोर्ट 95 to 97% ॲक्युरसी दाखवतो. तर काय होतं की आजूबाजूच्या घटकांमुळे एखाद्या वेळी घरच्या लोकांना तो व्यक्ती वेगळा वाटतो, पण ज्या वेळेला रिपोर्ट काढला जातो त्यावेळेला तो व्यक्ती सगळं ॲक्सेप्ट करतो, घरचंही ॲक्सेप्ट करतात की हा हे असं आहे. मग DMITचं कामच ते ना की जे तुम्हाला आजपर्यंत तुमच्यातलं चांगलं काय आहे हे माहितीच नाहीये, ते दाखवणं. DMIT तुम्हाला कमी जास्त ही तुलना नाही करत. DMIT तुम्हाला चूक किंवा बरोबर हे नाही सांगत, योग्य अयोग्य हे नाही सांगत. तर DMIT तुम्हाला काय सांगतं, तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमच्यातला युनिकनेस काय आहे, तुमच्यातला जिनियस काय आहे. तुमच्यामध्ये रतन टाटा आहे का, तुमच्यामध्ये मोदी आहे का, तुमच्यामध्ये कलाम आहे, तुमच्यामध्ये विवेकानंद आहे, तुमच्यामध्ये सावित्रीबाई फुले आहे, तुमच्यामध्ये झाशीची राणी, नक्की कोण आहे हे आपल्याला दाखवलं जातं. असं अजिबात नाही होत की आपल्यामध्ये काहीच क्षमता नाही. हे जे सगळे ग्रेट लीडर्स आहे ज्यांचे आपण एक्झाम्पल घेतो, तर हे सगळं आपल्यामध्ये आहे. तर आपली नक्की काय ओळख आहे, आपल्या नक्की स्ट्रेंथ काय आहे हे दाखवण्याचं काम DMIT रिपोर्ट करतो. DMIT रिपोर्टचं म्हणणं असं आहे की तुमच्या ज्या स्ट्रेंथ आहे ते तुमचं करिअर, ते तुमचं पॅशन, आणि ज्या इतर गोष्टी आहेत त्या तुमच्यासाठी आउटसोर्स करण्याच्या गोष्टी आहेत. जर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ आणि तुमच्या पर्सनॅलिटी समजून घेतल्या तर तिथे स्काय इज द लिमिट. मग आपलं सुद्धा नाव असं वाचलं जाईल, आपल्या सुद्धा नावावर पिक्चर येईल एखादा, आपण सुद्धा एखादं नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू,
काल रात्री एक पोस्ट वाचण्यात आली, मुंबईत राहणारी ती आहे, 12 करोडची गाडी 4 व्हीलर तिने घेतली आहे आणि 123-29 असं काहीतरी फिगर होती, 123-29-26 अशी काहीतरी ती फिगर होती. तर तेवढ्या कोटीचा तिचा बंगला 49व्या मजल्यावर आहे. अगदी 40च्या आतली आहे, 40 पर्यंतची फार फार. काय झालं, तिला तिच्यातला युनिकनेस कळला की माझ्याकडे हे आहे आणि ते मी वापरलं पाहिजे. आपण काय करतो, पारंपरिक पद्धतीने या डिग्रीला ॲडमिशन घे, त्या डिग्रीला ॲडमिशन घे, है ना, आणि आपण परंपरेने तेच करत येतो, हे सगळं करतो. आता खूप गमती जमती म्हणण्यापेक्षा एक्सपिरियन्स खूप आले, खूप शिकायला मिळालं. याचा सगळ्याचा फायदा मला माझ्या मुलांना वाढवताना होणार आहे आणि तुमच्यापैकी कोणी नवीन आलात तर तुम्हाला गाईड करताना नक्कीच होणार आहे की अगदीच म्हणजे बोलायचंच नाही. बघा, बोलण्याचं स्किल 1 नंबरला आहे, तुफान आहे एकदम. बोलण्याचं जे स्किल आहे, लिंग्विस्टिक इंटेलिजन्स, लँग्वेज अगदी तुफान आहे, खूप जास्त आहे पॉवर तिथे, स्ट्रेंथ. बोलायचंच नाही. दुसरी पर्सनॅलिटी, आता का बोलत नाही, आजूबाजूला असं बोलणारी लोक आहेत की त्यांना तिथं बोलावंसंच वाटत नाही. पहिली गोष्ट, डॉमिनेट केलं जातंय, तुला कळत नाही, तू लहान आहेस, बोलूच दिलं नाही. आणि दुसरी पर्सनॅलिटी अजून एक अशी आहे की बोलायचं आहे पण लिखाणातून, पुस्तकं लिहिणार. बरं, आता पुस्तकं लिहिण्यासाठी काय लागेल, आधी पुस्तकं वाचायला लागतील, आधी व्याख्यानं ऐकायला लागतील, शब्द येतील कुठून त्या लहान बाळामध्ये, बरोबर. आता ग्रॅज्युएशन झालं मुलाचं, माहितीच नाही हे स्किल आहे, वापरलंच नाही, कारण तुला काही कळत नाही, तू गप्प बस, कुठेही काही, है ना, मग ते स्किलच वापरू दिलं नाही. कधी कुठल्या स्पर्धांमध्ये, परीक्षांमध्ये भाग नाही, का नाही, लाजतो, नाही म्हणतो. अरे का लाजतो ते काल कळलं, काल म्हणजे DMIT केल्यावर. तर जे सगळ्यांसोबत राहणं हा जो कप्पा आहे, आजूबाजूला माणसं असणं हा जो कप्पा आहे, तो लिमिटेशन झोनमध्ये नाही आवडत, सफोकेट होतं. आजूबाजूला माणसं असली की, माणसं नकोच आजूबाजूला, मग काय पाहिजे, एकांत वास पाहिजे आणि मशीन सोबत काम पाहिजे किंवा पुस्तकं लिहिली पाहिजे. येते लक्षात करिअर काय असतं. आणि आपण काय करतो, पाहुणे आले, आपलं एक मूल असतं किंवा एक घरातली व्यक्ती कुणीही, जो डोरबेल वाजली की आत जाऊन बसणार, पाहुण्यांना बघणं नको, त्यांना चेहरा दाखवणं नको. आणि एक पर्सनॅलिटी असते की पाहुणे आले की इतका आनंद होतो, सगळं त्यांच्या समोर येणार, मग लगेच त्यांच्याशी गप्पा मारणार, त्यांना पाणी देणार. आणि आपण गल्लत कुठे करतो, जो आत जाऊन बसतो त्याच्या मागे लागतो बाहेर ये, आणि जो बाहेर पाहुण्यांसमोर गप्पा मारतो, धिंगाणा करतो, त्याला म्हणतो गप्प बस, बरोबर आहे. मुलं अभ्यासाला बसली की त्यांच्या मागे भुनभुन भुनभुन भुनभुन, किती घाणेरडं अक्षर आहे, किती घाणेरड्या वह्या आहे, तुला लिहायचं कळत नाही. पण ज्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं ना, तर ती आई काय म्हणते, वाव, डॉक्टर होण्याचं पहिलं स्किल तुझ्याकडे आहे. येतंय लक्षात. आता बघा, खूप एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे अगदी बाळ जन्माला आल्या आल्या ही टेस्ट करता येते, तर तिथून ते बाळ जिवंत जोपर्यंत 99 वर्षाचं झालं, तिथून पुढे गेलं तरी सुद्धा. तर आपण 3.5 वर्षापासून एक 68 वगैरे वयाचे ते होते, तिथपर्यंत प्रत्येक एज ग्रुपमध्ये ही टेस्ट केलेली आहे.
जिज्ञासा गुरुकुलम व्हॉट्सअप ग्रुप आत्ता सुरू झाला आहे, त्याच्या आधीपासून मी हे करते आहे. फेसबुकवर खूप आधीपासून त्याचे फोटोज आहेत. काहींनी हे बघा, आता कसं आहे, काही लोकांना काय वाटतं रिव्ह्यू नाही द्यायचा. आता अजून एक उदाहरण गंमत, सरळ म्हटलं तुला कोणाचंच कौतुक करायला नाही आवडत, लगेच एकदम याच्याने हा नाही आवडत. पर्सनॅलिटी आहे की कोणालाच फीडबॅक नाही देणार, सगळं चांगलं आहे, सगळं ऍक्सेप्ट करणार, सगळं शिकणार, पण फीडबॅक कोणालाच नाही देणार. ही एक पर्सनॅलिटी आहे. तर प्रत्येक ठिकाणी आपण वेगळे असतो आणि आपल्यातलं वेगळेपण काय आणि ते कुठे, कसं, कधी, किती वापरायचं ते आपल्याला DMIT सांगते. DMIT काय सांगते की तुमच्या मेंदूमध्ये 10 कप्पे आहेत आणि 10 त्या विषयात तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगळे आहात, तर ते वेगळेपण काय ते आपल्याला सांगते. आता अजून काय सांगते, तर तुमच्या प्रत्येकाकडे कुठली ना कुठली मशीन आहे, बरोबर आहे ना? बरं, 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर किंवा सायकल, 4 व्हीलर, कुठलीही मशीन, असं कोणीच नाही ज्याच्या घरात मशीन नाही. लॅपटॉप आहे, मोबाईल फोन आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, गीझर आहे, गिरणी आहे, टेलिफोन आहे, अजून काय काय खूप आहे, AC आहे, फ्रीज आहे. आता मला सांगा, ह्या प्रत्येक मशीन्स कुणी तयार केल्या? मानवी मेंदू. या प्रत्येक मशीनला सर्व्हिसिंगची गरज आहे, मेंटेनन्सची गरज आहे, चार्जिंगची गरज आहे. मग अजून काय करतात तुम्ही आपल्या या शरीरासाठी? फिजिकल फिटनेस, मेडिकल फिटनेससाठी काय करतात? व्यायाम, झुंबा, योगा, प्राणायाम. मग हे सगळं ज्याच्यावर सुरू आहे मेंदू, त्याची सर्व्हिसिंग कधी करतो का आपण? नाही करत. तर DMIT काय सांगते की प्रत्येकासाठी ती सर्व्हिसिंग वेगळी आहे, चार्जर प्रत्येकाचे वेगळे, मेंटेनन्स सिस्टीम, शार्पनिंग सिस्टीम प्रत्येकाची वेगळी आहे. तर ती नक्की आपली काय ते DMIT सांगतं. म्हणजे बघा, तुमचं आता छान सुरू आहे, सगळं काहीच हरकत नाही, मस्त सुरू आहे. पण आता लक्षात घ्या, तुम्ही नवीन 2 व्हीलर घेतली आहे, स्पीड कसा आहे? तुम्हाला जिथे जायचंय तिथे तुम्ही 10 मिनिटात पोहोचता. तुम्हाला जाण्यासाठी 10 मिनिट लागतं. एकदम स्मूथ गाडी आहे, नवीन कोरं छान स्मूथ मस्त इंजिन आहे. 10 मिनिट तुम्हाला रोज लागतात. रोज तुम्ही ती गाडी वापरत आहात आणि मग एक दिवस काय होतं, तो जो स्मूथनेस असतो तो रफनेसकडे जातो आणि रफनेसकडे जात असताना काय होतं, आपले एफर्ट्स जास्ती लागतात, एक्सलेटर जास्ती द्यावं लागतं. सायकल असेल तर जास्त आपल्याला ते एफर्ट्स लागतात आणि तुमचं काम सुरू आहे, नाही असं अजिबात नाही. पण होतं काय, त्या गाडीचा, त्या सायकलचा आवाज यायला लागतो, रफनेस जाणवायला लागतो, एफर्ट्स वाढलेत हे कळतं फिजिकली. आणि जिथे रोज तुम्ही 10 मिनिटात पोहोचत होता तिथे आता तुम्हाला 12 मिनिट ते 13 मिनिट ते 15 मिनिट लागतात. हळूहळू काम सुरू आहे तुमचं. काही अडलंय का? नाही, काम सुरू आहे व्यवस्थित, फक्त वेळ लागला. 10 मिनिटाचा वेळ कुठे गेला? 12, 13, 14, 15 मिनिटांकडे गेला. अजूनही सुरू आहे, अजूनही तुम्ही गाडी वापरत आहात, सायकल वापरत आहात, ती तुम्हाला नाही म्हणत नाहीये, पण अजूनच ते इंजिन खट 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 आवाज यायला लागलाय. एक्सिलेटर, पॅडल अजूनच एफर्ट्स घेऊन द्यायला लागलेत आणि हा वेळ आता 20 मिनिटांवर गेलाय. म्हणजे तुमची टाइम एनर्जी काय झालीये? वेस्ट होते, वाढते. पण समजा एक पॉज घेतला, त्या गाडीची जर सर्व्हिसिंग केली तर काय होईल? पेट्रोल जे जास्त लागत होतं ते आता कमी लागेल की नाही? जर रफनेस आलाय, इंजिन खराब होण्याकडे चाललंय, तर पेट्रोल जास्ती लागतं की नाही? वेळ पण जास्ती लागतोय. सो टाइम एनर्जी उगीच जास्ती खर्च होते. पेट्रोल डिझेल मध्ये जास्ती पैसे जात आहेत. ठीक आहे, तुम्ही सायकल चालवत आहात, पटपट भूक लागते,
खाल्लेलं पटकन जिरतंय. तर तुम्हाला इंधन जास्ती लागलं, परिणामी पैसे जास्ती लागले. समजा एक पॉज घेऊन तुम्ही त्याची सर्व्हिसिंग केली तर काय होईल? वेळ वाचेल, इंधन वाचेल. DMIT तेच सांगते की तुम्हाला एक पॉज घेण्याची, सर्व्हिसिंग करण्याची, मेंटेनन्स करण्याची, रिस्टार्ट करण्याची, रिबूट करण्याची, चार्जिंग करण्याची गरज आहे. आणि प्रत्येकाची ही वेगळी आहे पद्धत. मग तुमची पद्धत कुठली ते DMIT सांगतं. येतंय लक्षात? तुमचं जे काम आत्ता सुरू आहे ते काम एफर्टलेसली, कमी वेळात जास्ती आउटपुट कसं आणायचं ते सांगतं. जर असं वाटत असेल की मला फील्डच चेंज करायची, मी बोर झाली या जॉबमध्ये, या बिझनेसमध्ये, तर मग नक्की कुठला तुमच्यासाठी आहे, तुमचा लाईफ पर्पज, तुमचा पॅशन काय आहे ते DMIT सांगतो. ओके. अजून काय बघा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर काम करत असतात त्यावेळेला ते काम होऊन जातं. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथवर काम नाही करत आहात त्यावेळेला तुम्हाला ते काम करावं लागतं. खूप वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत की काही केसेसमध्ये काय होतं, मुलांना क्लॅरिटी आहे, मला इथेच ॲडमिशन घ्यायची, मला हेच करायचं आहे, मुलांना क्लॅरिटी आहे, मग आम्हाला काय गरज आहे DMIT करायची असंही वाटेल. तिथे काय होतं की तुम्हाला जे वाटतंय, जे तुम्ही चूज केलेलं आहे, तर तुमचं इंट्रापर्सनल चांगलं आहे, म्हणजे सेल्फ अंडरस्टँडिंग चांगलं आहे, पण तुम्ही जे निवडलंय त्याच्यासाठी अजून कुठकुठला स्किल लागणार आहेत, किंवा तुम्ही परंपरेने जे काम कराल त्याच्यापेक्षा असं तुम्ही काय तिथे ॲड ऑन सांगितलं जातं ते केल्यानंतर तुम्ही कमी वेळात, कमी पैशात जास्ती सक्सेसफुल होतात. ओके. असं झालं, एक उदाहरण असं आहे दोघांचं की त्यांचं ठरलं होतं मला ह्या डिग्रीला ॲडमिशन घ्यायची, पण पालकांना असं वाटलं की हे एक वय आहे, एक क्रेज आहे, आजूबाजूच्या मित्रांची परिस्थिती पाहून ते म्हणतायत, निर्णय चुकला तर. त्या पालकांचं खरंच खूप कौतुक की त्यांनी डिसिजन घेतला आणि DMIT केलं. मग झालं काय, त्यांना काय मिळालं, तर त्यांना भरपूर वेगवेगळ्या टेक्निक ज्या पर्सनलाइज असतात त्या मेंदूसाठी, ज्या व्यक्तीचा हा रिपोर्ट आहे त्याच्यासाठी, त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी, की तो व्यक्ती आता पुढच्या त्याच्या एज्युकेशनमध्ये कसा असेल, त्याच्यानंतर प्रॅक्टिसमध्ये, मग त्याच्या ॲक्च्युअल नोकरीमध्ये, मग त्याच्यानंतर त्याचं लग्न, मग त्याच्यानंतर मग त्याचा बिझनेस, प्रत्येक एरियामध्ये तो व्यक्ती कसा वागेल हे कळतं. त्याने कसं वागलं पाहिजे, ते जर चूज केलेलं आहे तर तिथे कसं वागलं पाहिजे हे कळतं. वागलं पाहिजे मीन्स सक्सेसकडे एफर्टलेसली कसं जायचं, स्मार्ट वर्क करून, हे कळतं. आता ॲडमिशन कुठे घ्यायची हे तर ठरलेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे काय झालं की कमी वेळात जास्ती अभ्यास मुलांनी कसा करायचा, म्हणजे कुठला विषय सकाळी करायचा, कुठला दुपारी, कुठला रात्री हे पण कळतं. आपण उगाच मुलांच्या मागे लागतो की सकाळी उठून अभ्यास करा, पहाटे उठून अभ्यास करा, पहाटेचा अभ्यास चांगला लक्षात राहतो, पण प्रत्येकाची नीड वेगळी आहे ते कळतं. प्रत्येकाची एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी वेगळी आहे. आमच्या बिल्डिंगचे सगळे चालले अबॅकसला म्हणून आम्ही चाललो, आमच्या आजूबाजूचे चालले कथ्थकला म्हणून आम्ही चाललो, आमच्या नातेवाईकांनी सांगितलं स्विमिंगला जा म्हणून आम्ही चाललो. तर साधारण आहे ना, जवळ कुठला क्लास अवेलेबल आहे आणि त्यातल्या त्यात आपली फी कुठली परवडते तशा ठिकाणी मुलांना टाकलं जातं. पण प्रत्येकाच्या ब्रेनची रिक्वायरमेंट वेगळी आहे. हॉबी क्लासची ती आहे रिबूट सिस्टीम, ती प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे. असं झालं की नाही आम्हाला डान्स आवडतो म्हणून आम्ही तिला डान्सला टाकलं, करते करते करते,
पण नाही म्हणे मला नाही आवडत, मग वेगळंच काहीतरी आवडतं जे रिपोर्टमध्ये दिसून आलं. तर प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे. जरी तुमचं करिअर फिक्स आहे, फायनल आहे, ठीक आहे, हरकत नाही. असं नाही होत की तुम्ही काहीतरी निवडलं आणि वेगळंच काहीतरी रिपोर्टमध्ये आलंय. असं होईलच कसं ना, कारण DMIT काय आहे, तुमचा आतला आरसा आहे, तुमचं इनबॉर्न टॅलेंट तुम्हाला सांगतंय. मग तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. तुम्ही जर एवढं फर्म आहात आणि तुम्हाला जर एवढं खरंच वाटतंय, तर मग तुमचा निर्णय योग्य आहे. ते तुमचं इनबॉर्न टॅलेंट आहे म्हणून तुम्हाला तिकडे जावंसं वाटतंय. पण तिकडे जाऊन परंपरेनुसार वागण्यापेक्षा स्मार्ट वर्क करून कसं तुम्ही पुढे जाऊ शकता हे तर त्यांना कळलं. अजून त्यांना काय कळलं, अभ्यास खूप केला, प्रामाणिक आहे मुलं, आमच्या समोर बसून तासंतास अभ्यास करतात, मार्क्स नाहीत. मग का नाहीत त्याचं सायंटिफिक रिझन कळलं. असं वाटतं इथे याने असं वागणं अपेक्षित नव्हतं, मग वागला. का वागला त्याचं सायंटिफिक रिझन. असं वागायला हवं होतं, मग का नाही वागला त्याचं सायंटिफिक रिझन. तुमच्या मनात जेवढे प्रश्न असतील तुमच्या स्वतःच्या बाबतीत, तुमच्या मुलांच्या बाबतीत, तुमच्या पार्टनरच्या बाबतीत, तर त्या प्रत्येकाचं सायंटिफिक रिझन आपल्याला इथे कळतं की का हे असं होतंय. एकमेकांशी का पटत नाहीये, एकमेकांशी का पटतंय, हिस्ट्री जिओग्राफी का आवडतोय, मॅथ्स का आवडत नाहीये, सायन्स का आवडतोय. म्हणजे असं सुद्धा होतं की सिनियर KG पर्यंत प्ले ग्रुप पासून मुलं खूप चुणचुणीत टुणटुणीत असतात, खूप ॲक्टिव्ह असतात, सगळ्यांना A++, सगळ्यांना 95, 99च्या पुढे मार्क्स. म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मी बघते खूप मार्क्स असतात. ते वयच तसं आहे 5 वर्षापर्यंत इतके ते न्यूरॉन्स ॲक्टिवेट असतात. पण काय होतं की पुढे गेल्यानंतर आपली जी शिक्षण पद्धती आहे ती काय करते, आपल्याकडे आहे एक मासा क्लासरूममध्ये, एक चिमणी, एक माकड आणि एक हत्ती, असे आपले स्टुडंट असतात. आपली शिक्षण प्रणाली काय करते की जो पाण्यात उत्तम स्विमिंग करेल तो पास, असा एक पेपर होतो, पहिला पेपर. मग मला सांगा पास कोण होईल. आहात का तुम्ही जागे, टाईप तरी करा, मला कळतच नाहीये. मासा एकटा पास होईल. आता सेकंड पेपर असतो, जो टुनटुन उड्या मारेल तो पास होईल. कोण पास होईल. माईक चालू करून कोणीतरी उत्तर द्या. माकड. माकड पास होईल. मग आता इतर जे विद्यार्थी आहेत आहेत का ते. अशी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे आणि असे आपण आहोत. आपल्या मुलांचा एकच विषय बघतो, एकच विषयातलं अक्षर आपण बघतो, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण युनिक आहे. चिमणीचं घरटं बघितलंय, सुगरणीचा खोपा बघितलाय. हो, आत्ता पण माझ्या घरात आहे. असा ओढून ताणून काढला ना, एक काडी निघत नाही त्यातली. आणि तो शेप, कसला शेप आहे तो, काय ते मेजरमेंट आहे, काय ती लेंथ आहे, काय ते बसण्याची जागा आहे. चिमणीचं घरटं कसं आहे शेप. प्रत्येकामध्ये युनिकनेस आहे, प्रत्येकामध्ये वेगळंपण आहे आणि ते जगाच्या पाठीवर दुसरं कोणाचकडे नाहीये. किती आहेत ॲक्टर आपली, फक्त बॉलिवूड इंडस्ट्री जरी बघितली तरी ॲक्टर किती आहेत, ॲक्ट्रेस किती आहेत, पण प्रत्येकाचं वेगळंपण जिथे तिथे आहे. बरोबर आहे. आता DMIT रिपोर्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला. अमिताभ बच्चन कोण कोण ओळखतं अमिताभ बच्चनला. ओळखतात सगळेजण. आता मला ना पिक्चरची नावं नाही माहिती म्हणून मी थोडंसं बघते. मी एकदा लिहिलेली होती पिक्चरची नावं त्यांची. कुठला बरं, मोहब्बते बघितलाय.
अमिताभ बच्चन. शोले बघितलाय? हो हो. कभी खुशी कभी गम बघितलाय? हो बघ. बागबान बघितलाय? हो अजून अरे इथे नावच नाही ती, मला वाटलं लिहिली असतील मी, पिक्चरची नावं नाही लक्षात राहत. पण ही मी सांगितली तिथे अमिताभ बच्चनच आहे ना. हो प्रत्येक पिक्चर मध्ये कसं आहे अमिताभ बच्चन, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगळे पण आहे. कोण बनेगा करोडपती बघितलंय? त्याच्यात एकदम डिफरंट. म्हणजे काय आहे, DMIT हेच सांगतं की तुम्ही, आता माईक बंद करा प्लीज वनिता ते. तर DMIT काय सांगतं की तुम्ही तुमच्या प्रत्येक या 10 कप्प्यांमध्ये कसे असणार आहेत, आयुष्यातले जे 10 पैलू आहेत तिथे ती व्यक्ती कशी असेल. आणि याचा करिअरसाठी खूप उपयोग होतो. तुम्ही म्हणतात की 10वीच्या मार्क्सवर ॲडमिशन घ्यायची, 12वीच्या मार्क्सवर ॲडमिशन घ्यायची, पण तुमची पर्सनॅलिटी त्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीला मॅच करणारी आहे का, त्या मेडिकलच्या डिग्रीला मॅच करणारी आहे का, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला IQ म्हणजे बुद्ध्यांक सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. पण IQ शिवाय इतर काही कोशंट असतात जे आपल्याला इथे कळतात. आता समजा मुलाला मेडिकलला टाकायचं आहे किंवा आर्मीमध्ये पाठवायचं आहे, कुठला कोशंट पाहिजे? ॲडव्हर्सिटी कोशंट. अचानक आलेल्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्याचं कौशल्य. ते आहे की नाही, किती आहे ते यात कळतं. मेडिकलला ॲडमिशन घ्यायची आहे, आपली हौस पालकांची, आणि मूल कसं आहे, इमोशनल. चालेल का मेडिकलला ॲडमिशन घेतली तर? आर्मीत पाठवता येईल का? पण मला ॲक्ट्रेस व्हायचं होतं, मला होता आलं नाही म्हणून मुलाला ॲक्टर करायचंय, आणि मुलामध्ये इमोशनल कोशंटच नाहीये, चालेल का? मग सगळीकडे मोहब्बतेमधला अमिताभ बच्चन. तर ॲक्टर व्हायचंय तर काय लागेल, इमोशनल कोशंट लागेल. मेडिकलला जायचंय तर ॲडव्हर्सिटी कोशंट लागेल. म्हणजे ना हे 70 पानं खूप महत्वाचे, खूप काही काही आहे ह्याच्यामध्ये, की त्या करिअरसाठी तुम्हाला काय काय लागेल. एखादं नवीन रिलेशनशिपमध्ये जायचं तर काय काय लागेल. कपलसाठी पण कन्सल्टेशन केलेलं आहे. एक मेडिकल डॉक्टर आणि एक PhD डॉक्टर. एक खूप बडबड, एकाला बोलायलाच नको. एक रोमॅन्टिक, एक अनरोमॅन्टिक, आणि दोघं आपापल्या करिअरमध्ये वेल सेटल. पण घरामध्ये एकाचं तोंड इकडे, एकाचं तोंड इकडे. काय करायचंय? सुख आहे का? अजिबात नाही. म्हणजे एवढंसं पिल्लू, तसा रिपोर्ट काढला, एवढं सगळं कळतं म्हणे. म्हटलं हा. लगेच दोघांनी फिंगरप्रिंट्स दिले. तोपर्यंत आम्हाला काही माहिती नव्हतं. दोघांचं रिपोर्ट समोर घेतले, दोघांना समोर बसवलं. एकाच्या डोळ्याला घळघळ अश्रू, आणि दुसरा म्हणतोय सॉरी सॉरी सॉरी, चुकलं चुकलं चुकलं. काही नाही, आम्ही फक्त ते रिपोर्ट मधलं वाचून दाखवलं, एक्सप्लेन केलं असं का झालं. तर त्यांना कळलं, काय कळलं, की हा हे असंच आहे. हे ठरवून नाही चुकीचं वागत. आपण काय करतो, लेबल लावतो, हा असा, तो तसा, ती तशी. पण हे चुकीचं आहे असं नसतं. तर ज्या वेळेला बाळ आईच्या गर्भात असतं त्यावेळेला इथे फिंगरप्रिंट्स आलेले असतात, आणि हे फिंगरप्रिंट्स म्हणजे काय आहे, DMIT म्हणजे फार कुठून तरी बाहेरून आलेलं सायन्स आहे एवढंच आहे असं नाही. तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये शंख, चक्र, शुक्ती ही नावं तुम्ही ऐकली असतील. त्याच्यामध्ये प्रकार खूप आहेत, उपप्रकार खूप आहेत. जरी शंख, चक्र, शुक्ती एवढंच असलं तरी प्रत्येकाचा शंख, प्रत्येकाचं चक्र, प्रत्येकाची शुक्ती वेगळी आहे.
त्याच्यातलं वेगळेपण इथे सांगितलं जातं. मग आपल्या बोटांवर जे फिंगरप्रिंट आलेलं आहे तसं व्यक्ती वागत असते. त्या प्रत्येक फिंगरप्रिंटमध्ये आपल्याला आपल्या न्यूरॉनची कपॅसिटी कळते. इनबॉर्न टॅलेंट कपॅसिटी किती आहे ते आपल्याला कळतं. मग हे सगळं कळल्यानंतर दोघं म्हणायला लागले हरकत नाही, हे असं आहे तर आय ॲक्सेप्ट इथून पुढे. आणि तिथून पुढे खूप छान सुखाचा संसार सुरू झाला. आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की तुमच्या DMIT सेशनमध्ये प्रत्येक वेळेला आमचं उदाहरण देत जा. आणि जर एखादा नाही कन्व्हिन्स झाला तर प्रत्यक्ष आम्हाला भेटायला दिलं तरी चालेल, आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू, एवढं त्यांनी सांगितलं. 2 विरुद्ध डोकं कम्प्लीट. एकाचं असं आहे की लीडरशिप आहे. आता याच्यात आपल्याला कळतं किती पर्सेंटेज लीडरशिप आहे आणि लीडरशिप ही टास्क ओरिएंटेड आहे की रिलेशनशिप ओरिएंटेड आहे. रिलेशनशिप ओरिएंटेडचं उत्तम उदाहरण कोण आहे लीडरशिप आता सध्याचं? कोण सांगेल? मोदीजी. हरकत नाही म्हटलं तरी. रिलेशन मेंटेन करताय एवढ्या जनतेसोबत है ना, आणि मग ते लीडरशिप निभावत आहेत. तसं टास्क ओरिएंटेड त्यांच्यात पण आहे. आणि अजून कसे असतात टास्क ओरिएंटेड? मस्त एक कॅबिन आहे, AC रूम आहे, समोर लॅपटॉप आहे आणि फाईल्स येत आहे, सह्या करायच्या, फाईल जात आहे, दुसरं काही नाही. ही झाली टास्क ओरिएंटेड. मग कशामध्ये किती पर्सेंटेज आहे त्या व्यक्तीचे हे पण कळतं. आता हे जे मी उदाहरण सांगत होती तिथे 2 भिन्न लोक आणि करिअर चालू आहे वेगळ्याच ठिकाणी. लीडरशिप असून लीडरशिप करत नाहीये एक, आणि एकामध्ये काहीच लीडरशिप नाही तरी लीडरशिपवर आत्ता आहे. तर झालं काय, लहानपणापासून एकाला प्रतिकूल वातावरण मिळालं आणि एकाला अनुकूल वातावरण मिळालं. म्हणजे प्रत्येक वेळेला पोस्टमध्ये मी म्हटलेलं आहे किंवा व्हिडिओ फीडबॅकमध्ये लोकांनी म्हटलेलं आहे की अजून थोडा आधी रिपोर्ट केला असतं तर बरं झालं असतं. प्रत्येकाचा हाच एक्सपिरियन्स आहे की याच्या आधी जर रिपोर्ट केला असता तर बरं झालं असतं, आणि केल्यामुळे आमचे पैसे आणि वेळ वाचला. कारण आम्हाला टाकायचं होतं इंजिनिअरिंगला, मुलगा म्हणतोय डॉक्टरला, पण माझी इच्छा आहे आई किंवा वडील म्हणून इंजिनिअरिंगला टाकायचं, तर आज तुमच्यामुळे ते पैसे वाचले. किंवा मुलगा म्हणतो इंजिनिअरिंगला जायचं, आई वडील म्हणतात डॉक्टरला जायचं, मग वाचले की नाही पैसे योग्य ठिकाणी गेल्यामुळे. होतं काय, चुकीचं करिअर निवडल्यामुळे एटीकेटी लागते, डिग्री होते, फार काही बरे मार्क्स मिळत नाही, मूल नेहमी नाराज राहतं आणि बाकीच्या गोष्टी न्यूजमध्ये वाचायच्या. चिठ्ठी सोडली आणि गेलं. तर DMIT आपल्याला काय सांगतं, तुमच्यातला युनिकनेस प्रत्येक जण लता दीदी व्हायला तयार आहे, तेवढी स्ट्रेंथ प्रत्येकात आहे. प्रत्येक जण सचिन तेंडुलकर व्हायला तयार आहे, प्रत्येक जण मोदीजी होऊ शकतो, प्रत्येक जण शिवाजी होऊ शकतो, अजून काय 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 खूप उदाहरण. तर ते नक्की शोधायचं कसं की आपल्यात कोण आहे. क्लॅरिटी नसते. मी म्हटलं ना तुम्हाला की होते येतात असे लोक की आम्हाला क्लॅरिटी आहे, आम्हाला हे करायचंय, पण अजून अशा इतक्या गोष्टी त्यांना कळल्या की ते खूप खुश झाले. ते इतर लोकांना पाठवतात की तुम्ही DMIT कराच करा. की सपोर्टला ह्या गोष्टी आम्हाला कळल्या की आमच्या ब्रेनचं शार्पनर काय आहे, चार्जर काय आहे आणि रिबूट सिस्टीम काय आहे हे कळलं. एक रिपोर्ट होता 30 वर्षाच्या व्यक्तीचा, आणि पूर्ण फॅमिलीने ना त्या व्यक्तीला टॉर्चर करून करून सगळं लाईफ खराब, आणि एकटं त्या आईच्या मागे सगळं चाललं होतं. अक्षरशः इतक्या ठिकाणी ते जाऊन आले, म्हणजे मी सरळ म्हणेल एकदम फालतूगिरी, की लोक काहीही सल्ले देतात, काहीही सल्ले देतात लोक. म्हणजे ज्यांना कशाचं नॉलेज नाहीये की केस काय आहे, त्यांना गरज कसली आहे हे माहिती नाहीये, पण सल्ले कसे देतात,
आपल्या पूर्व अनुभवानुसार की मी तिथं गेली, मला बरं वाटलं. अरे तुमच्या ब्रेनची नीड वेगळी आहे, त्याच्या ब्रेनची नीड वेगळी आहे, तुमचा प्रॉब्लेमच वेगळा आहे, त्याचा प्रॉब्लेमच वेगळा आहे, हे काही माहिती नसतं. फक्त हां आमचे रिलेटिव्ह आहे शिकलेले, मग त्यांनी सल्ला दिला, हां आमचे फ्रेंड आहेत असे, मग त्यांनी सल्ला दिला. अरे काय हे, इतका त्यांचा वेळ आणि पैसा वाया गेला प्रचंड खूप. आणि ज्या वेळेला ते आपल्याकडे आले 7.5 तास सेशन चाललं, ना त्यांना कळालं ना मला कळालं, आणि फुल्ली सॅटिस्फाईड. प्रॉब्लेम पोरीमध्ये काहीच नव्हता, काहीच नाही, सगळ्या स्ट्रेंथ होत्या. पण आहे ना लहानपणापासून असं तिला निग्लेक्टेड ठेवलं, म्हणजे पॅरेंटिंगच चुकीचं झालं, निग्लेक्टेड ठेवलं. शाळेतून पण नाही हिला काही कळत नाही असं केलं टीचर्स लोकांनी. आणि मग चांगल्या शाळेतून, नॉर्मल चांगल्या शाळेतून काढलं आणि चॅलेंजेस असणारे जे असतात स्पेशल चाइल्ड त्यांच्या शाळेत टाकलं. म्हणे आम्ही तिचं IQ टेस्ट केलं, हे केलं, ते केलं, ते केलं. अरे काय काय म्हणजे पूर्ण त्या मुलीचं 30 वर्ष असंच वाया गेलं. लग्न केलं, डिवोर्स झाला. मग ह्या सगळ्याचं सायंटिफिक रिझन तिघांना कळलं, आई वडील आणि मुलगी. त्याच्यानंतर आता छान आयुष्य सुरू आहे. इतके पैसे घातले बाहेर, आणि म्हणे काय तर ते आयुर्वेदामध्ये काय करतात, पंचकर्म करतात, ते करायला सांगितलं. मग ते पंचकर्माच्या डॉक्टरने तिला तिथेच नोकरीला लावलं. म्हणे मी तिचं काउन्सिलिंग करेल. अरे पण तिला तशा काउन्सिलिंगची गरजच नव्हती, त्यांनी काउन्सिलिंग पण केलं नाही आणि खूप पैसे घेतले. तर अचूक ठिकाणी सल्ला घेतला पाहिजे. आणि DMIT हे एक असं सायंटिफिक टूल आहे की तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे मिळतं सायंटिफिक. की मुलं अशीच वागतात का, मुलं तशी नाही वागत का, मुलं ऐकतच नाही का, मुलं ऐकतात का, अभ्यास करून मार्क्स नाही मिळाले, कमी मिळाले का, अभ्यास नाही करत एका जागेवर बसून पण मार्क्स बरे आहेत त्या मानाने का, हा विषय आवडतो का, हा विषय नाही आवडत का नाही. प्रत्येक 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 प्रश्नाचं उत्तर इथे मिळेल. तुमच्यापैकी कोणाला काही बोलायचं आता, की तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल, एखादं चॅलेंज असेल की आत्ता आमची मुलं या वयात आहेत, किंवा आत्ता आमची परिस्थिती अशी आहे की गृहिणी आहे, मग मी काय करू, किंवा मी जॉब करते, बिझनेस करते, पण मी सॅटिस्फाईड नाही आहे, किंवा मुलांची ॲडमिशन घ्यायची, काहीही प्रश्न असतील ना तुमच्या मनात, म्हणून तुम्ही इथे आहात, तर तुम्ही ते विचारा. आणि मग मी अजून 1-2 एक्सपिरियन्स शेअर करते आणि मग वाटलंच थांबूया आपण. कुणाला काहीच प्रश्न नाही, कुणाच्याच आयुष्यात काहीच चॅलेंजेस नाही, सगळं छान आहे. मॅडम मला विचारायचं आहे की आपली DMIT टेस्ट जी आहे, ऐकू येते का? एक मिनिट, आधी तुम्ही कोण बोलतायत आणि नाव काय? उज्ज्वला कुलकर्णी. यू म्हणून बोला. कुठून बोलतायत तुम्ही? मी पुण्यातून बोलते, बावधन मधून. अच्छा. तर त्या टेस्टला म्हणजे किती दिवस लागतात, किंवा काय त्याचं प्रोसिजर काय, मला कळू शकेल का? ओके, यस. प्रोसिजर अशी आहे की तुम्हाला आपल्याला समोरासमोर भेटावं लागेल, कारण फिंगरप्रिंट स्कॅन करायचे आहेत. ओके. तर फिंगरप्रिंट स्कॅन करण्यासाठी साधारण 10 मिनिट खूप झाले. आता हे फिंगरप्रिंट स्कॅन केल्यानंतर आपल्याला आपल्या मेंदूतले 10 कप्पे कळतात, न्यूरॉन डिस्ट्रीब्युशन कळतं, प्रत्येक प्रश्नाचं सायंटिफिक रिझन कळतं, अगदी तुमचं करिअर फायनल कुठलं चूज करायचं ते कळतं. आणि हे सगळं आपल्याला हा रिपोर्ट तयार होण्यासाठी कमीत कमी 1 दिवस तरी पाहिजे. आधी आम्ही थोडासा जास्त वेळ घेत होतो, पण आता सगळ्यांना रिझल्ट आहेत असे खूप लोक आले, म्हणून साधारण 1-1.5 दिवसात हा रिपोर्ट तयार होतो. मग तुमची आणि माझी वेळ घेऊन एक सेशन होतं. सेशन म्हणजे शक्यतो मी सांगते की ऑफलाईन घ्या,
ऑनलाईन आत्ता पण आपण आहोत, पण ऑनलाईनमध्ये कसं असतं, मग व्हिडिओ बंद, मग घरात कोणीतरी काही बोलतंय, मग तिकडे लक्ष, आणि इथे कसं एक पूर्ण बंद रूम मध्ये हे होतं, तुमच्या माझ्याशिवाय इथे कोणी नसतं. कोण कोण असतं सेशनसाठी, ज्याचा रिपोर्ट आहे ती व्यक्ती, म्हणजे एक 4थीच्या खालची असतील मुलं तर त्यांची गरज नाही, पण एक 4थीच्या पुढची असतील तर ती असावी. त्याच्यानंतर मुलं जर असतील तर आई वडील, तुमचा स्वतःचा रिपोर्ट असेल तर तुमचे पार्टनर्स, असे लोक आपण असतो. कुणी कुणी म्हणतं की वडिलांना वेळ नाहीये, पण मी सांगेल की मग तेवढा रिझल्ट नाही तुम्हाला येणार. रिझल्ट येईल, पण त्या वडिलांना कळलं तर पाहिजे काय आहे ते, किंवा आईला कळलं पाहिजे. सो बोथ पॅरेंट्स लागतील. सेशनला मिनिमम 2 आवर्स लागतात, मॅक्झिमम कितीही. आता या 2 आवर्स मध्ये मी इथे जे सगळं सांगते ते पण येतं. आता काही लोक असे असतात की आम्हाला करायचीच आहे, मग ते फक्त फिंगरप्रिंट देतात. मग ह्या रिपोर्ट आल्यानंतर हे सगळं सुरू होतं, मग 2 तास 1.5 तास कसंही यात जातं. मग पर्सनलाइज रिपोर्टवर बोलणं सुरू होतं. मग आता तुमचा रिपोर्ट 70 पानांचा तुम्हाला सांगणं. आता तिथे तुम्ही किती शेअरिंग करत आहात, तुम्ही किती प्रश्न विचारत आहात, तुम्हाला म्हणजे तुम्ही जेवढं बोलतात ना तेवढं तुम्हाला छान मार्ग मिळतो आणि सगळी क्लॅरिटी येते. तुम्ही जर काहीच नाही बोललात तर मग 2-2.5 तासामध्ये ते इनफ आहे. पण असं झालंय की लोकांनी समोरून शेअर केलं, प्रश्न विचारले, मार्गदर्शन घेतलं की आम्हाला सांगा, अजून डीपली सांगा, अजून डीपली सांगा. डीपली तर मी सांगतेच सांगते, पण काय होतं माहिती का, मी सांगते तुम्ही असे आहात आणि पॅरेंट्स म्हणतात नाही, आणि मुलं म्हणतात यस मी असाच आहे, पण माझं पॅरेंटिंग असं झालं, मला प्रत्येक वेळेला रागवलं, मला प्रत्येक वेळेला गप्प बसवलं. म्हणजे पॅरेंट्स असतील किंवा टीचर्स असतील, किंवा मुलांसोबत बाहेर असा काहीतरी इन्सिडेंट घडतो आणि त्यांच्या मनावर, डोक्यावर, विचारांवर परिणाम होतो आणि मग ते गप्पच बसायला लागतात. म्हणजे असे काहीही चॅलेंजेस असतात. मग ज्या वेळेला तुम्ही ते शेअर करतात आणि त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन हवं असतं, त्यावेळेला या सेशनचा वेळ वाढत जातो. तर साधारण 5-6 तास म्हणजे खूप झाले. आता इथे तुम्हाला सगळीच क्लॅरिटी येऊन जाते, म्हणजे 1 डे मध्ये हे पूर्ण होऊन जातं. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला हा रिपोर्ट वाचायचा असतो. हा जर असाच दिला तुम्हाला काहीच कळणार नाही कोणाला. टेक्निकल पॉइंट आहे ते, असंच मला सांगावे लागतात. मग हे सेशनचं आपण ऑडिओ रेकॉर्डिंग करतो. मोबाईलमध्ये रेकॉर्डर ऑप्शन आहे, तो आपण सुरू करायला सांगतो. मग घरी जाऊन दर 15 दिवसाला हे रेकॉर्डिंग आणि हा रिपोर्ट बघायचा. प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन काहीतरी कळतं. अरे हे पण आहे, अरे हे पण आहे, अरे वा हे किती छान आहे, हे प्रत्येक वेळेला नव्याने कळतं. मग अशा पद्धतीने तुम्ही अगदी असे नवे कोरे होतात, तुमचा एक नवीन जन्म होतो. आणि जिथे कुठे तुम्ही आहात, यस मी गृहीत धरते तुम्ही सक्सेसफुल आहात आणि आनंदी आहात, जिथे कुठे आहात तिथून खूप नेक्स्ट लेवलला जातात. तर हे आहे. मग ही जी वेळ आहे तुमची आणि माझी, अशा पद्धतीने ही वेळ असते. आणि याच्याशिवाय अजून काही गोष्टी मी तुम्हाला इथे देत असते, तर त्या एकदा दाखवते काय काय देते मी तुम्हाला. आणि किती वर्षापासून करावं लागतं, म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून ते बाळ किती वर्ष जिवंत आहे, 99+. तर प्रत्येक वेळेला असं होईल की तुम्ही जितकं लवकर केलं तितका तुमचा फायदा असतो. कारण तुम्ही जर 10वीचा रिझल्ट लागल्यावर केलं तर तुम्हाला असं वाटतंय ऍटलिस्ट 10वी सुरू झाली तेव्हा केलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही 9वी, माझे नातवंड लहान आहेत, एक 4 वर्षाचा एक 10 वर्षाचा आहे. त्यांच्यासाठी थोडं मी बघत होते की 10 वर्षाचा जो आहे त्याचा 5वीत गेला. तर मग तेच सांगते काय होतं. आता तुमचं 10 वर्षाचं आहे नातवंड आणि एक 4 वर्षाचं आहे. आता जर तुम्ही त्यांची टेस्ट केली तर फायदा काय होईल माहितीये की त्यांचं करिअर कशात आहे, म्हणजे त्यांच्यातला युनिकनेस काय आहे तो तुम्हाला कळेल. त्यांच्यातला युनिकनेस तुम्हाला आत्ता कळाल्यामुळे तसं पूरक आणि पोषक वातावरण तुम्ही त्यांना देणार, म्हणजे नक्कीच ते उद्याचे ग्रेट लीडर जे आहेत ते तयार होतील. कारण तुम्हाला एवढा वेळ मिळालाय त्यांच्यावर काम करण्यासाठी. तुम्ही जर 12वीचा रिझल्ट आल्यावर करतात तर त्यांचं जे स्किल आहे ते तर वाया गेलंच. कारण एकदा आपण अडल्ट फेज मध्ये आलो ना तर तिथे काय होतं,
तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसते, बरोबर. तेवढा वेळही नसतो. आता 12वी नंतर करिअर करणं, नोकरी करणं, लग्न करणं महत्वाचं आहे. मग इथं आम्हाला वेळ द्यायला वेळच नाहीये नाही किंवा ती correct. फ्लेक्झिबिलिटीच नाहीये, हम्म. म्हणून आपण त्यावर काम करत नाही. पण जर आता मुलं 4 वर्षाची 10 वर्षाची आहे, मग त्यांना नेमका तोच क्लास लावणं, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन करणं. अजून काय होतं की आपली पर्सनॅलिटी आणि आपल्या मुलांची पर्सनॅलिटी वेगळी असते. मुलं म्हणा किंवा पार्टनर्स म्हणा किंवा घरातलं कोणी म्हणा. तर काय होतं त्यावेळेला, आपल्याला पर्सनॅलिटी जर त्यांची कळली तर तशा पद्धतीने त्यांना आपल्याला पोषक पूरक वातावरणात घडवता येतं. नाहीतर अशी खूप उदाहरणं बघितली की पॅरेंट्सचा स्वभाव वेगळा आणि मुलांचा स्वभाव वेगळा, त्याच्यामुळे इतके खटके उडतात आणि ते मूल असं हिरमुसलंय, अगदी दबलंय, अगदी असे खूप उदाहरणं आलेत समोर. आणि मग पालकांना त्यावेळेला खूप गिल्ट आणि खूप पश्चाताप आणि खूप वाईट वाटलं की यस, मी त्याला नाही उमलू दिलं, नाही फुलू दिलं, मी त्याला प्रत्येक वेळेला थांबवलं, तर ह्या गोष्टी होतात. आता ही टेस्ट जी आहे त्याच्या सोबत तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहेत. याला प्रोजेक्ट 25 असं मी नाव दिलेलं आहे, कारण आम्ही असं मानतो की आपलं मूल वय वर्ष 25 होईपर्यंत ॲटलिस्ट त्याचे सगळे डिसिजन मेकर आपण असायला हवेत. हा अभ्यास आम्हाला सांगतो की आपलं मूल वय वर्ष 25 होईपर्यंत त्याचे सगळे डिसिजन आपण घेतले पाहिजे. म्हणजे लादले नाही पाहिजे, डिसिजन लादायचे नाहीयेत. म्हणून प्रोजेक्ट 25 याला नाव दिलेलं आहे. यात तुम्हाला काय काय मिळतं, द सिक्रेट बिहाइंड सक्सेसफुल अँड हॅपी पॅरेंटिंग. खूपदा आहे ना पॅरेंट्सला ताण येतो की आम्हाला जॉब आहे, बिझनेस आहे, ते बघायचंय, घरचं मुलांचं बघायचंय, आणि मग त्यांच्यासाठी काही केसेसमध्ये नोकरी सोडलेली आहे. खूप वेगवेगळे ताण पालकांना आहेत. मुलं खूप शांत आहेत, मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत, दोन्ही ठिकाणी ताण आहेत. मुलं नॉर्मल आहेत तरी ताण आहेत. तर प्रत्येक वेळेला सक्सेसफुल हॅपी पॅरेंटिंगचे फॉर्म्युलाज आपण इथे बघणार आहोत. सिक्रेट बिहाइंड हॅपी मॅरिड लाईफ हे बघणार आहोत की कसं काय आपण हॅपी राहिलं पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टीम फॉर पॅरेंट्स, आणि जर रिपोर्ट काढला तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला तुमची स्ट्रेस मॅनेजमेंट सिस्टीम कळते नक्की काय आहे. TV मोबाईल ॲडिक्शन असेल किंवा कुठलंही ॲडिक्शन असेल तर तिथून मुलांना परावृत्त कसं करायचं, हायपर ॲक्टिव्ह चाइल्डला कसं हँडल करायचं. आता मी याच्यावर म्हणेल की लोकांना हायपर ॲक्टिव्ह म्हणजे काय हेच कळत नाही. उठसूट कोणीही आपल्या मुलांना म्हणता हायपर ॲक्टिव्ह, पण खरं काय आहे तेच कळत नाही. हाऊ टू हेल्प युअर चाइल्ड फॉर बेटर रिझल्ट्स इन स्टडी. अँगर मॅनेजमेंट फॉर पॅरेंट्स. Parenting lessons from Mahabharata and Bhagavad Gita. How to prevent children from depression and drugs. बऱ्याचदा पॅरेंट्स कधी येतात माहिती का, हा सगळा कारभार झाल्यानंतर काउन्सिलिंगला. आता कशाला, आधीच करा ना, तिकडे जाऊच नाही म्हणून करा. सायबर सेफ्टी, कशा पद्धतीने त्यांच्याही नकळत त्यांना कसं तिथून वाचवायचं. How to convert child's passion into profession. How to develop family values in child. आता कसं आहे, हम दो हमारा एक. पूर्वी कसं होतं, फॅमिलीत 10 माणसं कमीत कमी असायची, जास्तीच असायची. मग प्रत्येकाकडून काही ना काही मूल शिकत होतं, घडत होतं. आता ना दुसरं भावंड आहे, ना नेबर्स आहे, ना काही आहे. त्याच्यामुळे कळतच नाही. मग एखादा कुत्रा मांजर घरात पाळलं जातं. तर मग फॅमिली व्हॅल्यूज बद्दल आहे. हाऊ टू टीच चाइल्ड व्हॅल्यू ऑफ मनी.
उगीच काउंटिंग काही पोरांना कळत नाही आणि कसलाही हट्ट करतात, कितीही हजाराच्या गाड्या आणि मोबाईल पाहिजे. ब्रेन बूस्टर्स फॉर चाइल्ड्स मेंटल हेल्थ, स्पिरिच्युअल पॅरेंटिंग, इथे एक टाईप करताना राहिलं वाटतं, टीनेज पॅरेंटिंग, स्पेशली टीनेज पॅरेंटिंग. तर असे बरेच मुद्दे आहेत. यावर आपण साधारण आता 15 जूनपासून हे सुरू करणार आहोत. दर शनिवारी एक सेशन होईल. ज्यांनी DMIT घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी हे सेशन असणार आहे. दर शनिवारी ते होईल. मग 9 ते 10, 11 असं ते सेशन चालेल. रविवारी मग बऱ्याच जणांना सुट्टी असते, त्या हिशोबाने हे मुद्दे आणि याचेही सब टॉपिक बरेच आहेत. चर्चा करण्यासारखे, शिकण्यासारखे, अभ्यासण्यासारखे. पालकांना असं वाटतं की अरे पॅरेंटिंगची काय गरज आहे, आम्ही जन्माला घातलंय, आमचं मूल कसं वाढवायचं आम्हाला माहिती आहे. पण अभ्यास करायला लागले तेव्हा कळलं की हा शिकण्याचाच भाग आहे, शिकण्याचा हा विषय आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. मुलांपेक्षा आपणच इथे खूप शिकतो. तर हे सगळे मुद्दे तिथे कव्हर होणार आहेत. ज्यांनी पॅरेंटिंग आज DMIT टेस्ट घेतली त्यांच्यासाठी. आता ज्यांना DMIT करायचं नाहीये पण हे मुद्दे हे आम्हाला हवं आहे तर मग तुम्ही तसंही घेऊ शकतात. मग तुम्हाला ती लिंक मिळेल. हे सगळं होईल. आता हां, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात किंवा फीज बद्दल काही सांगू शकाल? DMIT करायच्या फीज बद्दल काही सांगू शकाल? येस फीज पण सांगते. पण मला आधी कोणीतरी काहीतरी बोला, तुमचे प्रश्न समस्या कळू द्या की तुम्हाला कशासाठी DMIT हवी आहे, काय जाणून घ्यायचंय. थोडंसं बोललात ना तर अजून क्लॅरिटी येईल. म्हणजे माझ्या नातवंडांचं कसं आहे, धाकटा आहे तो थोडासा असं गाण्याकडे वगैरे असं वाटतंय मला, त्याचं ते छान आहे. मोठ्याला मी म्हटलं होतं आधी, तो ह्याला गेला होता, कशाला, फुटबॉलला. मग आता 1-2 मित्र क्रिकेटला चालले, ते क्रिकेटला. मी म्हटलं माझ्या मुलालाही म्हटलं की आता एवढं, आणि त्याला एखादं म्हटलं की वाद्य शिकायला पाहिजे किंवा असं, पण कुठलं 4 वाद्य त्याला हे केली, त्याला जर इंटरेस्ट असेल तर ते हेच शिक आणि तेच कर म्हणून नाही चालणार. त्यासाठी तेवढा वेळ द्यायला पाहिजे. मग ते आता आम्हालाही कळत नाहीये किंवा काय असं. आणि प्रत्येक वर्षी तो जर बदलत गेला तर काय होणार आहे असं एक डोक्यात माझ्या आहे. आणि मग त्याप्रमाणे धाकट्यालाही तो त्याचा एकदम कॉपी करतो सगळं. दादाने असं म्हटलं की ते डायलॉग पण तो कॉपी करतो सगळे. म्हणजे हा क्रिकेटच्या क्लास जातो, हाही संध्याकाळी क्रिकेटचा क्लास म्हणून गॅलरीत जातो, खेळतो. म्हणजे इतकं त्यांचं हे म्हटलं, आपण जर डोक्याने हे निश्चिंत असलं तर मग तेवढं ते त्यालाही समजून सांगता आलं की नाही बाबा ह्याच्यामध्ये तुझं आहे छान, किंवा हे करू ते करू, असं एक माझ्या डोक्यात आहे. म्हणून मला ते जरा थोडस बघायचं होतं. नक्कीच तुमच्या या सगळ्या प्रश्नांची सायंटिफिक उत्तरं मिळतील. आणि असा एखादा तुम्ही क्लास निवडाल ज्यांची तुम्ही आता नावं घेतली, फुटबॉल किंवा गाणं किंवा इन्स्ट्रुमेंट, तर काय होईल की तिथे तो खूप चांगलं करू शकेल. आता एक उदाहरण आहे की क्लासमेट आहे विजय सरांचा, गावातलाच त्यांच्या सोबतचा डिग्रीपर्यंत, पोस्ट डिग्रीपर्यंत सोबत. आणि मग असं झालं की वडील म्हणतायत म्हणून शिक्षण घ्यायचं. हां, तर आई वडिलांना अपोज करणाऱ्या पण पर्सनॅलिटीज आहेत, त्या कुठे आहेत काय आहेत ते पण कळतं. आणि आई वडिलांना काही झालं तरी काही अपोज नाही करायचं, ते म्हणतील ते करायचं, अशा पण पर्सनॅलिटीज आहेत. दोघीही घातक, अति, है ना. तर ते सगळं कळतं. आता त्या मुलाने काय केलं की घरचे म्हणतात म्हणून डिग्री, पोस्ट डिग्री केली, पण मला गिटारच वाजवायचं. आता गावातली जुनी लोक, आता जुनीच गोष्ट झाली नाही म्हटलं तरी ती आमच्या वेळेची जरी असली तरी, तर मग वाटतं ना लोकांना गिटार वाजवून काय करिअर होणार आहे, गिटार वाजवणं कुठे करिअर असतं का. मग शेवटी डिग्री एकदाची झाली, पोस्ट डिग्री, पळाला मीन्स सोडून नाही पळाला कोणाला. इंटरव्ह्यूज दिल्या, त्याला माहिती होतं गिटारसाठी काय काय करावं लागतं. आत्ता तो व्यक्ती कुठे आहे माहिती तुम्हाला? झी मराठी चला हवाई उद्या माहिती आहे, तिथे गिटारिस्ट म्हणून तो आहे. एका तासाचे कमीत कमी 35 ते 50 हजार त्याला मिळतात. आता हेच जर आधी करू दिलं असतं
तर ते एवढ्या हो ना. वयाचे त्याचे निदान 25-30 वर्ष अजून सक्सेस मिळालं असतं आणि ते हो. छोटंसं बाळ गिटार वाजवतो म्हणून किती फेमस झालं असतं. हो खरंय खरंय. हे असं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून कळतात की आपण मुलांना काय करतो लहानपणी डिग्री डिग्री डिग्री. आता मला सांगा, निलेश साबळे काय हो केलं? डॉक्टर झाला, बघ ऍक्टर हो झाला. खरंय. सलील कुलकर्णी काय केलं? हम्म, सुशांत काय केलं? हम्म. म्हणजे इंजिनियर आणि डॉक्टर झाले आणि नंतर ऍक्टर झाले असे खूप आहेत. Actor. म्हणून आपले सगळेच लगेच ऍक्टर होतील असंही नाही. हम्म. लगेच नाही तर घाबरून आम्हाला नाही करायची, नाहीतर तुम्ही सगळ्यांनाच ऍक्टर म्हणून निवडाल असलं आपण काही करत नाही. आणि प्रत्येकाची केस स्टडी ही सिक्रेट असते. म्हणजे ऍज अ कन्सल्टंट कुठलीच केस स्टडी अशी हे नाही केली जात. करायला पाहिजे, मी तर म्हणते. प्रत्येकामध्ये एक एक अशी खासियत आहे, एक एक असे गुण आहेत, ते खरंच सांगायला पाहिजे. पण पालक आधीच्या आधीच मला सांगून जातात, कोणाला काही सांगायचं नाही, गप्प बसायचं. आता मला सांगा, मी जर तुम्हाला एक्झाम्पल नाही दिले तर तुम्हाला कळेल तरी कसं? खरंय अगदी आता खरं. मी काही नावासकट आणि पत्त्यासकट तर एक्झाम्पल नाही दिलं. नाही नाही. हो. तर असं आहे. आता जसं तुम्ही म्हटलं की लहाना मोठ्याला फॉलो करतो, तर 4 ॲक्वायरिंग मेथड्स असतात आपल्या. एक सेल्फ कॉग्नेटिव्ह, एक अफेक्टिव्ह, एक रिव्हर्स आणि एक रिफ्लेक्टिव्ह. या मेथड्सने व्यक्ती समाजातून शिकत असतो. तर नक्की कुठली मेथड किती पर्सेंट आणि कुठल्या एरियात हे पण आपल्याला कळतं. की तो काय काय फॉलो करेल, कधी फॉलो करेल आणि काय फॉलो नाही करणार ते पण आपल्याला कळतं. नाही फॉलो म्हणजे तो सगळे डायलॉग पण फॉलो करतो. म्हणजे ह्याचे जे मित्र आहेत ह्याचे इमॅजिनरी मित्र आहेत. म्हणजे मला परत त्याची थोडीशी म्हणजे असं जुळे पण लोक मुलं एवढे नसेल करत. तसं दोघांमध्ये 6 वर्षाचं अंतर आहे ना, असं काही अगदी लगोपाठचे नाही आहेत. याचे पण इमॅजिनरी कुठे मित्र असतात. त्याने मला असं म्हणतो, त्याने मला असं. फिंगरप्रिंट्स कुठून आलेले आहेत? आई आणि वडील दोघांकडून जे जीन्स येतात तिथून फिंगरप्रिंट्स आलेले आहेत. तर प्रत्येकाचा सेन्स कुठला स्ट्रॉंग आहे, थॉट प्रोसेस काय आहे हे पण कळतं. की थॉट कसे सुरू होतात, कुठे जाते, नेमके कुठून सुरू होतात, थॉट प्रोसेसची पद्धत काय ते पण कळतं. ओके. येस, बोला अंकिता ताई. ऍक्च्युली मी तर माझा तर बेबी 1 वर्षाचाच आहे, पण मला म्हणजे पॅरेंट्स ऍज अ पॅरेंट म्हणून काय पुढे त्याच्यासाठी करता येईल मला हे जाणून घ्यायचंय. कारण खूप अग्रेसिव्ह येतो, खूप म्हणजे त्याला वस्तू नाही हातात मिळाली किंवा काही आपण हातात न घेतलं ना की फेकून मारणार किंवा थापट मारतो जोर जोरात. म्हणजे मे बी तो लहान आहे म्हणून रिॲक्ट करत असेल, बोलता येत नाही म्हणून. पण मला पुढे जाऊन त्याला असं नाही ठेवायचं, म्हणजे काहीतरी वेगळं करायचंय म्हणून ते हवंय. DMIT ऑनलाईन तरी. हा, तर तेच म्हणते, तुम्ही जर आत्ता त्याची DMIT केली तर काय होईल की तुम्हाला आत्ताच कळेल तो कशासाठी आहे, त्याचा युनिकनेस काय आहे. त्याला तुम्ही तसं ट्रेनिंग आत्ताच देऊ शकतात. माझी सुरुवात तिथूनच झाली आहे. बिफोर बेबी कन्सिविंग काय थॉट प्रोसेस असले पाहिजे, कुठला आत्मा आपल्याला बोलवायचा आहे आणि त्याला हँडल कसं करायचंय, तिथनं ही सगळी जर्नी सुरू झाली. तर अगदी म्हणजे आपल्याकडे व्हिडिओ आहे, मी एखादा आपण त्याच्यावर सेशन पण घेऊ किंवा तसा क्लास पण घेऊ. मागच्या आठवड्यात 2-3 जणांनी विचारलंय गर्भसंस्कार, पण बाहेर जे तुम्हाला गर्भसंस्कार माहिती आहे तसं काही नाही आहे. आपला क्लास वेगळा आहे, त्याला ISP म्हणता, इन्फंट सिद्धा प्रोग्राम. इन्फंट सिद्धा प्रोग्राम तर इतका सुंदर आहे की बिफोर बेबी कन्सिविंग तिथून आहे. तर अगदी बेबी झाल्या झाल्या ते क्रॉलिंग करतायत, रांगतायत. आहेत व्हिडिओ लाईव्ह आपल्यासारख्या लोकांचे. का करतात माहितीये? झुरळ पाहिलंय का कधी? पाहिलंय? कासव पाहिलंय? आता कासवाला किंवा झुरळाला आपण पाठीवर पाडलं तर काय होईल? तेवढंच हलता येईल का? पण त्या कासवाला, त्या झुरळाला इकडे टाकलं, पाय आणि हात खाली केले तर काय होईल? दुडू 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 पुढे जाईल. आपण टेस्ट करतो, आपल्या बाळांना कुठे झोपवतो आपण? पाठीवर. कसं रांगेल ते?
हां, पण प्रिकॉशन घेऊन सगळ्या टेक्निक फॉलो करून ते जे बेबी बाहेर येतं ना जन्म झाल्या झाल्या, तर एक वेगळी मॅट आहे आणि प्रॉपर आई किंवा वडील ट्रेन, आई तर त्यावेळेला काही शक्य नाही आईला उठून त्याला क्रॉलिंग करणं, वडिलांना ट्रेन केलेलं असतं आणि ते त्या बाळाला क्रॉलिंगसाठी हे करतात, प्रॉपर मॅट टाकून ती सगळी काळजी घेऊन. असा सगळा तो मस्त क्लास आहे ISP इन्फॅन्ट सिद्धा प्रोग्राम गर्भसंस्कार. तर जरी तुमचं बाळ आत्ता 1 वर्षाचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला खूप नेक्स्ट लेवलला नेऊ शकतात जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या तर. ओके मॅम, हे ऑफलाईनच करावं लागेल ना की म्हणजे ऑनलाईन पण फिंगरप्रिंट्स होतं? घ्यायला लागतात ना. ओके, पण आपल्याकडे असं काही बेसिक आपण करू शकतो, जसे आपण हे आता दुसरे क्लासेस जे करतोय तसं एक बेसिक नॉलेज की आपण असं पुढे जाऊ शकतो किंवा तसं? नक्कीच नक्कीच. तर मी आता हे जे दाखवलं ना प्रोजेक्ट 25, हा क्लास जर तुम्ही आत्ता निवडला तर तुम्ही त्याला विदाऊट DMIT पण खूप छान करू शकतात. मग साधारण एक 3 वर्षाचा झाला की मग आपण त्याचं फिंगरप्रिंट घेऊन मग DMIT असंही करू शकतो. ओके चालेल, ठीक. कारण आता अगदीच ते बोट छोटी छोटी है ना, हो हो. तर मग साधारण 3ऱ्या वर्षी आपण त्याचं करूया. आत्ता तुम्ही हा क्लाससाठी एनरोल करू शकता. तर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या टेक्निक मी सांगितल्या गर्भसंस्कारला मी जे शिकले होते, तर मग हे सगळं तुम्हाला इथे पण मी ते शेअर करेल ह्या कोर्समध्ये. ओके चालेल, मग त्याची फक्त इन्फॉर्मेशन शेअर करून द्याल नंतर? हां, मी आत्ता सांगणार आहे की फीज काय असणार आहे आणि 15 जूनला साधारण आपल्याला ते सुरू करायचं आहे. दर शनिवारी सेशन असणार आहे. तर तिथे 16 टॉपिक्स आहेत, पण किती बोललं जातं मग त्याला काही हे नसतं, म्हणून मी असं टाइम नाही सांगू शकत की किती दिवस ते चालेल. मला द्यायला आवडतं, ह्या विषयावर बोलायला आवडतं, तर सेशन लांबतं मग ते. येस, थँक्यू. बोला सोहम. हा मॅम, फर्स्ट आता ज्या मॅडमने विचारलं ना, माझं त्याचे मोठा मुलगा 5वीत आहे आणि छोटा आता 4 वर्षाचा आहे. सेम प्रॉब्लेम, सगळं त्याचं कॉपी करणार, सगळं त्याच्यासारखंच. आपण तो जसं करणार तसंच यायला पाहिजे, तसंच हा करणार असं आहे. मग त्यावेळेस दोघांची पण करावी लागणार ना टेस्ट? खूप चांगलं होईल दोघांची केली तर. दोघांमधला युनिकनेस काय आहे ते कळेल. सारखेपणात पण वेगळेपणा असतोच, तर तो पण कळेल. आणि जे पण आहे बघा, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगेल की तुम्ही जेव्हा डिसाईड करतात ही टेस्ट करायची, ते सगळं झाल्यानंतर तुम्ही हेच म्हणता थोडंसं आधी गेली असती तर बरं झालं असतं. हो, ते तर आहेच मॅडम, कारण आता बरेच क्लासेस केले त्याच्यामुळे नाही का, मग त्याच्यातनं कळतं. आणि आत्ताचं सेशन मी 9:30ला चालू केलं, त्यामुळे अर्धवट ऐकलंय. ह्याचं काय रेकॉर्डिंग वगैरे आहे का आजच्या याचं? नाही. कसलं? आजच्या सेशनचं आहे, रेकॉर्डिंग आहे. म्हणजे मला फर्स्ट जे काय माझं मिस झाले ते ऐकता येईल. आणि म्हणजे दोघं लागतात ना आई वडील DMIT साठी? म्हणजे आमच्या दोघांचे पण नाही, आमचे पण फिंगरप्रिंट्स लागतात का? फक्त ज्याची करायची त्याचे? रिपोर्ट काढायचा आहे त्याचे फिंगरप्रिंट्स लागतात, पण सेशन साठी मुलांचा रिपोर्ट आहे तर आई वडील दोघं पाहिजे. तुमचा रिपोर्ट आहे तर हजबंड पाहिजे, हजबंडचा आहे तर तुम्ही पाहिजे असं. कारण त्यांना आता बघा, मी तुम्हाला सांगेल सगळं, तुमची मुलं कशी आहेत, त्यांना कसं समजून घ्यायचंय, त्यांना कसं हँडल करायचंय, त्यांच्यातला युनिकनेस काय आहे. आणि हा सगळा अभ्यास हजबंडला काहीच माहिती नाही, मग ते काय म्हणतील, चल असं काही नसतं. आमच्याकडे काहीच माहित नाही. माहिती नसल्यामुळे हे घडतं. मग तुम्हाला जर सपोर्टच नसेल तर तुम्ही मुलांना घडवणार कसं? आताही तुम्ही घडवत आहात, नाही असं नाही, पण DMIT मुळे खूप जास्त सक्सेस मिळतं, खूप कमी वेळात आणि खूप कमी एफर्ट्स मध्ये. ठीक आहे, चालेल. फीजचं सांगा मॅडम तेवढं. फीज बद्दल पण सांगा त्याच्यासाठी. हो चालेल, थँक्यू. ओके, तर फीज आपण याची तशी असते आपली 15,000. आता माझे जे गुरु आहेत, सिनियर जे आहेत, आणि DMIT सुद्धा 4 ठिकाणी ट्रेनिंग घेतलंय, कारण मला आवडतं. 4 ठिकाणचं सर्टिफिकेट आहे. आज दुपारी एक फोन होता, संध्याकाळी सरांनी घेतला होता, तर म्हटलं की सर्टिफिकेट द्या तुमचं.
तर सर्टिफिकेट हा एक कागद आहे, माझ्याकडे आत्ता प्रिंटर आहे, लॅपटॉप आहे, मी सर्टिफिकेट छापू शकते. मी ॲक्च्युली 4 ठिकाणी क्लास केलेला आहे, माझ्याकडे तिथले सर्टिफिकेट आहेत. ठीक आहे. आता एक उदाहरण देते तुम्हाला की तुमच्या मुलाला तुम्हाला मेडिकलला घालायचं आहे आणि त्याचा काहीच इंटरेस्ट नाही आहे मेडिकलमध्ये, पण तुमचा मुलगा तुमचं ऐकून घेणार आहे म्हणून तो मेडिकलला गेला. त्याचा तिथे इंटरेस्ट काही नाही आहे, त्याला ते आवडत नाही आहे, तर तिथं काही शिकला नाही आहे, पण यस त्याला डिग्री मिळाली. पास झाला, फेल झाला, पास झाला, फेल झाला, जे काही झालं त्याला डिग्री मिळाली. आता तो चांगला डॉक्टर होईल का? त्याच्याकडे लगेच कोणी ऑपरेशनला जाईल का? तर आपण लोक काय करतो की मी हे का शेअर करते, कारण मी प्रत्येक सेकंदातून शिकते आणि मी जे शिकते ते मला शेअर करायला आवडतं आणि तुम्हाला ऐकायला आवडतं म्हणून तुम्ही आहात. सो थँक्यू सो मच. तर खूप जणांचा ना असा गैरसमज असतो की सर्टिफिकेट दाखवा. आता पैसे भरून भरपूर सर्टिफिकेट मिळतात, प्रत्येकच जण शिकतो असं नाहीये. तर कुणाकडे ना काय नॉलेज आहे, काय स्किल आहे, तो आपल्याला किती देतोय, कसं देतोय ते बघा. आता DMIT करून देणारे खूप आहेत आपल्या आजूबाजूला, खूप आहेत. तर माझ्याकडेच किंवा जिज्ञासा गुरुकुलममध्येच तुम्ही का DMIT करावी त्याचं रिझन आधी तुम्हाला सांगते आणि मग फी सांगते. ठीक आहे. तर हे माझं पॅशन आहे, हे माझं प्रेम आहे, हे यातनं मला आनंद मिळतो. मी माझ्या आनंदासाठी काम करते आणि या क्षेत्रामध्ये मी स्वतः 9वीत असल्यापासून आहे. हा जो सगळा अभ्यास आहे ना, तर तो असा साचेबद्ध DMITचे लेसन्स एवढा नाही. तुम्हाला माणसांचा अभ्यास करावा लागतो आणि या क्षेत्रात मी 9वीत असल्यापासून आहे आणि आत्ता मला कळतंय मी 9वीत होती त्याच्या आधी माझ्या लाईफमध्ये काय काय घडलं, तिथून सगळं मी आत्ता आठवतंय आणि ते मी वापरते एखाद्याला गाईड करताना. तर तुमचं हे स्किल असणं महत्त्वाचं आहे. तुमचं म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे काहीतरी शिकत आहात, DMIT करत आहात, तर ना की त्याचं सर्टिफिकेट. आत्ता सर्टिफिकेटवर एवढा जोर देऊन मी का बोलते, कारण आत्ता संध्याकाळीच एक फोन आला आणि ती व्यक्ती फार डोकं लावत होती अक्षरशः सरांशी की तुमच्याकडे DMITचं कुठलं सर्टिफिकेट आहे. मी एकाला विचारलं त्याच्याकडे हे आहे, मग तुमच्याकडे पण हे आहे का? यस ऑफकोर्स ते आहे. ते तुम्हाला या पेजवर प्रत्येकाच्या फाईलमध्ये पण येतं, सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटी, आणि जिथून मूळ DMIT आलेलं आहे त्यांच्या सिग्नेचर आहेत. तर हे सगळं आहे. तर DMITचा मेन पार्ट काय आहे? कन्सल्टेशन. तुम्हाला प्रॉपर गाईड करणं, तुम्हाला मोटिवेट करणं, तुम्हाला कॉन्फिडंट देणं आणि ॲक्च्युली तुमच्यातला जीनियस ओळखणं. फक्त DMITच्या बद्दल नाही, तुम्ही कधीही कुठूनही कुठलीही सर्व्हिस घ्याल त्यावेळेला तुम्हाला हा विचार करायचा आहे की कोण चांगलं देऊ शकतं. तर नेहमी जो माणूस अनुभवांनी समृद्ध असतो तो चांगलंच देतो. पुस्तकी नॉलेज काही कामाचं नाही. लेसन बाय लेसन जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे, काहीच पॉईंट नाही आहे. ठीक आहे. तर माझे जे सिनियर आहेत एक ते 2,500 ते 3,000 पण DMIT करतात आणि एक जे दुसरे आहेत ते 12,000 करतात. एक 50,000 शिवाय करत नाही DMIT. पॅरेंटिंगचे सगळे लेसन फ्री घेतात आणि DMITचे 50,000 घेतात. निम्म अर्ध पॅरेंटिंगमध्ये तर येऊन जातं असं मी त्यांना म्हणते, पण तरी ते 50,000 घेतात. आणि जर त्यांचे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडून करायचं असेल तर मग 21,000 एकाकडून आणि दुसऱ्या टीम मेंबरकडून 12,000 असे पण घेतात. तर बघा, ज्याची त्याची सेल्फ एक इमेज आहे ती त्याने स्वतः ठरवलेली आहे. तर जो कोणी 2,500 देणारा आहे तर त्याने त्याचे सेट केलेले आहे रूल्स. जो 50,000 घेणार आहे त्याने पण त्याचे रूल्स सेट केलेले आहेत. आता काही जण ॲज अ बिझनेस म्हणून बघतात, काही जण पॅशन म्हणून बघतात. आता जे 50,000 घेतात
ते काहीतरी वेगळं देत असतील, जे 2,500 घेतात ते काहीतरी कमी पण देत असतील, ह्या पण गोष्टी तिथे आहेत. तर मी दोघांकडून शिकलेली असल्यामुळे मी सगळं देते आणि हे माझं पॅशन आहे, माझी आवड आहे. सो मी खूप झोकून इथे तुम्हाला देते. तुमच्यातला जिनियस शोधल्याशिवाय आणि तुम्हाला नेक्स्ट लेवलला नेल्याशिवाय मी सोडत नाही. मी सगळं देते, पण तुम्ही घेतलं पण पाहिजे. म्हणजे DMIT रिपोर्टमध्ये जर तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही ॲक्सेप्ट करून त्याच्यावर प्रॅक्टिस पण केली पाहिजे. ठीक आहे. तर आपली सध्याची फी आहे, आता वर्षभर असं मी घेते तर 15,000 मी फी सांगते, 15,000च घेते. लोक मला देतात पण. आत्ता ह्या महिन्यामध्ये जेवढे DMIT केले त्यांच्याकडून आपण 7,800 रुपये घेतलेले आहेत, म्हणजे निम्मे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे सगळे मुद्दे जे आत्ता स्क्रीनवर दाखवले ते मिळणार आहेत. आणि हे सगळे आहेत आपले लाईव्ह सेशन होणार आहेत, त्याची रेकॉर्डिंग मिळणार आहे ज्यांनी DMIT घेतलं त्यांना. आता समजा तुम्हाला DMIT नाही करायचं आहे, पण हे पॉईंट्स जे स्क्रीनवर दाखवले ते हवे आहेत, तर मग तसंही तुम्ही घेऊ शकतात. तर त्याची फी मग मी तुम्हाला पर्सनली सांगते. तुम्हाला अंकिता तुम्हाला करायचं आहे तर मी तुम्हाला ती सांगते, कारण तुम्ही आपले सगळेच क्लासेस केलेले आहेत. ओके. आता पहिली गोष्ट, याला फी म्हणू नका. तुम्ही जर फी म्हणालात तर 7,800 तुम्हाला खूप जास्त पण वाटेल. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल, सेल्फवर काम करण्यासाठी तयार असाल तर तुम्हाला खूप कमी पण वाटेल. म्हणजे ज्या वेळेला तुमचा रिपोर्ट तुमच्या समोर येईल ना, तुम्ही म्हणाल काय मॅडम एवढं दिलं आणि एवढेच पैसे घेतले, असं तुम्हीच म्हणतात. तर तुमचा ॲटिट्यूड सेल्फ डेव्हलपमेंटवर काम करायचं असेल तर तुम्हाला ही फी खूप कमी वाटेल. आणि तुम्ही फी म्हणून बघत असाल तर तुम्हाला ही फी खूप जास्त वाटेल. तर ही आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट, लाईफ टाईम बेनिफिट. अगदी प्रत्येक एरियामध्ये तुम्ही कसे असाल, कसं असलं पाहिजे, सगळं तुम्हाला इथे कळतं. ओके. तर हे आहे सध्या आपलं काम सुरू आहे. ज्यांना करायचं असेल त्यांनी पर्सनली अपॉइंटमेंट बुक करावी लागेल, कारण तुम्ही ज्या वेळेला इथे येणार फिंगरप्रिंट द्यायला तर त्यावेळेला आम्ही इथे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तुमचं सेशन मग आपण तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने घेतो. तर अपॉइंटमेंट बुक करा. अजून काही असं असतं मला माहिती आहे, स्क्रीनवर नाही बोलायचं, पर्सनली बोलायचं. तर मग तुम्हाला पर्सनली काही प्रश्न असतील तर तुम्ही आधी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मग आपण फोनवर बोलू. ठीक आहे. तर खूप काही गोष्टी आहेत. अजून एक रिझन सांगते, घाबरवत नाही आहे, शहाणं करते. DMIT लाईफमध्ये एकदाच करावं लागतं, कारण फिंगरप्रिंट कधीच बदलत नाही. ही फिंगरप्रिंट टेस्ट आहे. आपला युनिकनेस कधीच बदलणार नाही. एक सॅम्पल पीस बनवलंय देवाने, ते बनवलंय. आता त्याच्यातलं आपल्याला नक्की आपण कोण आहेत ओळखायचं आहे. फुल गॅरंटी देते, कोणालाच कळत नाही की आपण कसे आहोत, कारण केले एवढ्या लोकांचे रिपोर्ट. मग बोलते, अडल्ट पण केले, टीनेज पण केले, चाइल्ड पण केले आणि आफ्टर रिटायरमेंट म्हणजे 60च्या पुढच्या लोकांचे केले. काल एक फोटो पण शेअर केला होता. त्याच्यामुळे प्रत्येकाचं म्हणणं हे आहे की इतके वर्ष माझं हे स्किल मी वापरलंच नाही आणि मला वाटत होतं पण मी त्याच्यावर काम नाही केलं. ओके. तर तुम्हाला शहाणा करते, घाबरवत नाहीये. तुमच्या स्ट्रेंथ पासून जर तुम्ही लांब जात असाल तर तुम्हाला स्ट्रेस येतोच येतो. आणि तुमच्या लिमिटेशनमध्ये तुम्ही काम करत असाल तर फ्रस्ट्रेशन येतच येतं. 30 वर्षाच्या मुलीमध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण तिला घरच्यांनी वेडं करून सोडलं होतं, अक्षरशः आईवडिलांनी सुद्धा. आणि तेच आईवडील आता थँक्यू म्हणत म्हणत थकत नाही आहेत. आणि मी एवढं पॅशनेट झाली कारण हा माझा स्ट्रेंथ एरिया आहे. आणि दुसरी रिझन, मला लाईफकडून लेसन मिळाला आहे. चुकीचं करिअर निवडलं, सगळी लाईफ बर्बाद झाली. दुसरी गोष्ट, माझेच आई वडील, हो माझेच आई वडील, पण पॅरेंटिंग चुकीचं केलं आमच्या तिघांचं. माझंही, जो गेला त्याचंही आणि जो आहे त्याचंही. नाहीतर मी आता तुमच्या समोर इथे नसते, खूप पुढे असते. खरंच सांगते, मला वाटतंय हे आत्ता सक्सेस मागच्यापेक्षा. मी आत्ता खूप हॅपी आहे. पण माझं पॅरेंटिंग जसं व्हायला हवं होतं मी लहान असताना तसं नाही झालं.
तर मी आता खूप पुढे असते याची खंत नेहमी राहील आणि बोलून दाखवली आईवडिलांना, त्यांनाही मान्य आहे. जो लहान आहे सगळं चुकलंय, आता तो सांभाळला जात नाही. आणि एक आहे तो गेला, तो तर खूप सज्जन होता पण करिअर चुकलं. आणि दुसरी गोष्ट चुकलं. तर ह्या गोष्टी आहेत. तर DMIT ह्या सगळ्यामधून तुम्हाला वाचवते. आता काही वर्ष आधी, दिवस नाही, काही वर्ष आधी जर त्याची DMIT झाली असती तर त्याला कुठेतरी वाव होता फील्ड चेंज करण्यासाठी. पण मग असं झालं की छोटे छोटे मुलं आहेत, संसार आहे, मग एकदम नोकरी नाही सोडता आली, एकदम जॉब नाही हे करता आला असता पण डोकं शांत नव्हतं है ना. तर लाईफमधून लेसन्स घ्यायचे. घाबरवणं तुम्हाला हा उद्देश नाही आहे, लेसन देणं हा उद्देश आहे. तर कधीही तुम्हाला हेच वाटेल की या आत्तापेक्षा आधी गेली असती DMIT तर बरं झालं असतं. मलाही तेच वाटलं की काही वर्ष आधी DMIT केली असती तर त्याने स्वतःवर काम केलं असतं. पण ज्या वेळेला त्याची DMIT केली पाणी डोक्याच्या वरून चाललं गेलेलं होतं. म्हणजे तो एक योग्य वेळ असते की माणूस स्वतःवर काहीतरी करू शकतो. तर ह्या गोष्टी आहेत. बाकी बिझनेस तर होतच राहील. तुम्ही स्क्रीनवर जे आहात एवढा वेळ ऐकलं, तुम्ही माझ्याकडे आलात तरी बिझनेस होईल, नाही आलात तरी बिझनेस होईल. कारण ज्याच्या नशिबात जे आहे ते त्याला मिळतं. म्हणजे आता बघा काय असतं की संधी, आत्ता तुम्हाला आहात तिथून नेक्स्ट लेवलला जायचंय, संधी तुमच्या समोर आलेली आहे, संधी स्वीकारायची की नाही. नशीब तर येऊन उभं आहे दारात, टकटक करतंय, पण ते 60%, 40% कशाला घालवायचे ते 7,000. जाऊ दे तर जाऊ दे, आहे तिथेच है ना. सो नशीब आपल्याला संधी देतं. आपण संधी योग्य वेळी ती घेतली पाहिजे, योग्य माणसाकडून घेतली पाहिजे. तर मी छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकते की दी बेस्ट मी तुम्हाला DMIT मधून आणि रेकीमधून देऊ शकते. कारण लाईफने असे लेसन्स दिलेले तर तिथून तावून सुलाखून निघालेली आहे. पुस्तकी नॉलेज नाही आहे. भरपूर लोक हाताखालून गेल्यामुळे प्रत्येकाकडून मी शिकलेली आहे. आणि यस, पॅशन आहे, हे काम करणं माझं प्रेम आहे. त्याच्यामुळे इथे मला प्रत्येक DMITच्या नंतर सक्सेस, आशीर्वाद, पैसा, ग्रॅटिट्यूड सगळं मिळालेलं आहे. ओके, माझं बोलणं काही थांबणार नाही. तुम्ही इतका वेळ मला ऐकून घेतलं म्हणून खरंच खूप 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 धन्यवाद. 1-2 जणांना मी पर्सनली सांगेल की तुम्ही कराच, तर मग करा तुम्ही. ओके, चलो ठीक आहे. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. लव यू सो मच. Thank you, ma'am. Thank you. बाय बाय. Thank you, ma'am. I love you. लव यू.